आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता
वाटी वाटी देवा
वसुदेव सुतं देवं कंसचापो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिंगं भजे आपुलिया हितादो असे जागत तंत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हा सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या चिंतनातला ज्याला 4 वेदानंतर 5वा वेद असं म्हटलं जातं असे देऊचे महान संत तुकोबारायच्या गाथेतला हा चिंतनासाठी अभंग निवडलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगाचा सरळ भावार्थ असा सांगतात की आपुल्या समाजाच्या हितासाठी तुम्हाला काही नाही करता आलं तर ते सोडून द्या, पण तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी जर तो माणूस जागा असेल तर त्या माणसाला परमेश्वर पावतो. आणि ज्यांच्या पोटी असे मुलं जन्माला येतात तर ते मुलं
निश्चितच त्यांचे आई वडील भाग्यवान असतात. आणि ज्यांच्या घरात गीता आणि भागवत श्रवण केलं जातं त्या ठिकाणी विठ्ठलाचं भजन केलं जातं. तर तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची मला त्यांची सेवा जर घडली तर माझ्या आनंदाला पारावार होणार नाही. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी सर्वांना हात जोडून एक विनंती आहे. कीर्तन वेळेत सुरू झालेलं आहे. 15 मिनिटं लेट झालं, वेळेतच संपणार आहे. त्याच्यामुळे मोबाईल कोणी पाहायचा नाही, घड्याळाकडे कोणी पाहायचं नाही. सर्वांनी मांडी घालून सुव्यवस्थित बसायचं, कारण कीर्तनामध्ये ताकद खूप मोठी आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी कीर्तन सुरू करण्यापूर्वी एक शास्त्रामध्ये नियम आहे, थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी ज्या माध्यमातून मला सेवा मिळाली, आमचे आदरणीय स्नेही राजेंद्र पाटील सुळके, नितीन भाऊ पवार यांच्या माध्यमातून आजच्या सप्त्याची 3ऱ्या दिवशी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. पण ही सेवा देत असताना सर्वांनी एक लक्षात ठेवायचं, वेदाला आणि शास्त्राला ज्याप्रमाणे आणि या व्यासपीठाला अनुसरून सेवा दिली जाईल आणि तो परिपूर्ण प्रयत्न करेल, कारण त्याच्या बाहेर सेवा देत नाही. हे कीर्तनाचे नियम आहे. कीर्तनामध्ये खूप ताकद आहे. या ठिकाणी माझ्या बरोबर आले सुंदर अशा अभंगाची चाल म्हटलेले लतीफ महाराज शेख, त्यानंतर निर्पळ महाराज. माऊली तुमचं काय नाव? ऋषिकेश महाराज. खूप सुंदर पैकी त्यांनी पखात वाजवलेलं आहे. आणि पुढच्या कीर्तनाच्या वेळेस जर त्याला घोडी करता आली तर करून द्यावं. ते देवपुढं पुढं बसायचे, काय सुंदर पखात वाजायचे ते देवपुढं. पुढच्या वर्षी आणखीन चांगलं वाजेल ना. घोडी करून द्या. घोडी म्हणजे कोणती? बाजारातली 4 पायाची पखात ठेवण्यासाठी ती लाकडाची केली जाते घोडी. पीटी मास्टर आहेत आमचे, वयस्कर आहेत, हलदार आहेत, चौकदार आहेत. आता सर्व टाळकऱ्यांची नावं माहित नाही, असंख्य टाळकरी आहेत ज्यांच्या माध्यमातून जे सोडकर वैकुंठवासी बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे किसनगिरी बाबा, वैकुंठवासी सुरळकर महाराज, भास्करगिरी महाराज, देवीदास महाराज मस्के यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहे. त्याचबरोबर राजेंद्र महाराज असणे यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह चालू आहे. पहाटेच्याला काकडा, ज्ञानेश्वरी वाचन, नंतर प्रवचन, नंतर कीर्तन, या सर्व गोष्टी आहेत. पण एक लक्षात ठेवा, कीर्तन ऐकत असताना 2 तास सेवा दिली जाईल. कारण काय, कीर्तन बरोबर 7 ते 9चा टायमिंग होता. मी 6:45ला हजर होतो. बंशी बाबाचा शिष्य असल्यामुळे मला वेळ आणि या व्यासपीठाचं महत्व चांगलं कळलेलं आहे. काय होतं, मी 6:45ला आलो, इथं कोणीच नव्हतं. आमच्याकडे काय होतं, शाळा भरली का मुलं अगोदर येतात, नंतर गुरुजी येतात. आता तुमच्याकडे गुरुजी अगोदर येत असतील, मुलं नंतर येत असतील, असं काय असलं तर चलो विठ्ठल. संशिष्टीमध्ये राहिले, त्यांचे आभार मानायचे राहिले. गणेश संशिष्टी रायगाव आणि प्रोपायटर बी गणेशाचे आणि महाराज मंगेशी शंकराचं नाव आहे. गोव्याला त्यांचं मंदिर आहे, लक्षात आलं. आणि फक्त काय करा, आम्हाला ते इलेक्ट्रिक मधलं कळत नाही. फक्त मी म्हणलं तो मग ऐकायला जाऊन एवढं करा, म्हणजे मी जे बोललो तेच ऐकायला जाणं असं करा, कारण लोक शब्दात फार पकडतात. कीर्तन बऱ्याच लोकांना कळली नाही, व्यासपीठात महत्व बऱ्याच लोकांना कळलं नाही. तुमचा विषय तर सोडावं, कीर्तन करणाऱ्याला तर कीर्तन कळली की नाही कळली हा एक संशोधनाचा विषय आहे. कीर्तनामध्ये किती ताकद आहे, प्रवचनामध्ये किती ताकद आहे, सप्त्यामध्ये किती ताकद आहे, कथेमध्ये किती ताकद आहे, कुणालाच कळली नाही. अरे याच्या पुढे सुद्धा ब्रह्मज्ञान सुद्धा फिक्क पडतं, एवढी कीर्तनामध्ये ताकद आहे. पण त्या कीर्तनकारांनी कीर्तन तरी सुव्यवस्थितपणे केले पाहिजे. कीर्तनाला काही वेदात, शास्त्रात, पुराणात नियम आहेत. ते नियम कोण वाचतंय काय माहिती, तुम्हाला तर त्याचं गंध आहे की नाही, पण शून्य श्रोते आहेत असतील. या कीर्तनामध्ये किती ताकद आहे एवढं तुम्हाला सांगतो, मग आपण अभंगाकडे येतो. कीर्तन म्हणजे इतकी महान आहे, ज्यावेळेस महर्षी व्यासांना भागवताची निर्मिती केली. भागवत कळतंय ना, श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवत गीता या 2 ग्रंथाला श्रीमद शब्द लागला. याला कारण आहे ते प्रभूच्या मुखातून गेलेलं आहे. व्यासांनी भागवताची निर्मिती केली. भागवताची निर्मिती केल्यानंतर सुंदर असा ग्रंथ तयार झाला आणि त्यांना वाटलं की आता भागवताचा प्रसार लोकांपर्यंत गेला पाहिजे, लोकांना ज्ञान कळलं पाहिजे, पाप पुण्याच्या व्याख्या, भक्तीच्या वाटा लोकांना कळल्या पाहिजे, म्हणून सुंदर अशा भागवताची निर्मिती केली. आणि मग व्यासांना वाटलं की आता हे भागवत सांगायला कोणीतरी अधिकारी असावा लागतो. अधिकारी वक्ता आणि ऐकणारा विनिमय श्रोता असावा लागतो, तेव्हा तो मेळ जमतो. आणि मग त्यांना वाटतं हे समजून सांगेल कोण, आणि जर नाही सांगता आलं तर करायचं काय. मग पोरगं शाळेत घातलं तर पोरांना लिहिता वाचता आलं पाहिजे.
जे शाळेत जात नाही त्यांचा विषय सोडून देऊ, पण जे शाळेत गेले त्यांना तरी वाचता आलं पाहिजे ना. मग भागवत सांगणारा एखादा शहाणा मुलगा पाहिजे. आणि त्यावेळेस व्यास म्हातारी झालते, त्यांचं वय झालं 70 वर्षे, आणि मग त्यांना वाटलं की आपल्याला आता मूल पाहिजे. त्यांना दुसरी शंका आली, मी कीर्तनाची ताकद सांगण्यासाठी इतक्या लांबून जातोय. त्यांना दुसरी शंका आली, आपल्याला देव मूल देईल, पण मूल जन्माला येताना शहाणा येईल का येणं येईल कोण सांगता येतंय. विज्ञान कुठंतरी थांबतं. अध्यात्माला मर्यादा नाही, अमर्यादा असं अध्यात्म आहे आमचं. त्या विज्ञानाला मुलगा होईल की मुलगी होईल इथपर्यंत सांगता येईल, पण शहाणा जन्मन का बावळट जन्मन हे कुठं सांगता येईल विज्ञान. कारण काय होतं, तुमचं डोकं जर दुखायला लागलं तर मेडिकलमध्ये तुम्हाला गोळी मिळेल, ऍनासिन मिळेल, कुठे मिळेल, आता कोणती नवीन आले असते. पण डोकं जर फिरलं तर गोळी कुठे, हे की नाही. डोकं दुखतं तिथपर्यंत मिळेल, पण डोकं फिरलं ही भगवंताची कला आहे. मग व्यासमुनीला वाटलं मूल जन्माला आलं तर शहाणा येईल कशावरूनच. मग नको नको म्हणजे आपण काय करू, देवाकडे मूल मागू आणि देवाला सांगू वैराग्याची मूर्ती अशी जन्माला का आला की भागवताचा प्रसार करायचा. आणि मग व्यासमुनी कोणाकडे गेले, जो देव पटकन पावतो, भोळा शंकरच पटकन पावणार आहे, बाकीचे देवाला लई यांना द्यावं लागत, ते पावत नाही इतके लोक. मग भोळ्या महादेवाकडे गेले, देवाला सांगितलं देवा भागवताचा ग्रंथ तयार झालाय, भागवताचा प्रसार करायचा, पण शहाणा धूर्त वैराग्याची मूर्ती असं मूल कोणी जन्माला येतं की नाही सांगता येत नाही, पण देवा तुम्ही माझ्या पोटी अवतार घ्या. बरोबर व्यासमुनी भगवान शंकराला सांगतात की देवा तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या, आणि ती जन्म मूल जन्माला आलं की भागवताचा प्रसार चांगल्या प्रकारे होईल. आणि भगवान शंकरांनी विनंती मान्य केली ना. घरी आल्या आल्या त्यांनी त्यांच्या धर्मपत्नीला सांगितलं की आता तुझ्या पोटी भगवान शिवशंकराचा अवतार जन्माला येणार आहे. आणि व्यासांच्या मुलीला दिवस गेले, हळूहळू गर्भ वाढत गेला, 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊन गेले तरी मूल जन्माला. त्या व्यासांच्या पत्नीला काय केलं, त्याला इतका आनंद झाला तिला की माझ्या पोटी भगवान शिवशंकर येणार आहे, माझ्या पोटी भगवान शिवशंकर येणार आहे. आणि का त्या माऊलीला आनंद होणे बरं, आपल्या पोटी 100 पोरग जरी जन्माला आलं, मोठं झाले होते हंत आपल्याला, तरी आपल्याला आनंद होतो. होतो की नाही आनंद. कोणत्या आई बापाला मूल जन्माला आनंद होत नाही. बावळट मुलं जन्माला आले तरी आनंद होतो. तिच्या तर पोटी साक्षात शिवाचा अवतार येणार होता, का आनंद होऊ नये तिला. तुम्ही माझ्या पोटी शिवाचा अवतार येऊ राहिलाय, आता हे मूल काय लवकर जन्माला घालायचं नाही. 9 महिने 9 दिवस भरून गेले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, असं करता करता 12 वर्ष झाले. व्यासमुनीला जाग आली, अगं तू येडी का खोळी म्हणे, भागवताचा प्रसार करायचा आहे, शिवशंकराचा अवतार जन्माला येणार आहे, आणि तू मूल जन्माला घाली ना. असे भाई बरोबर 12 वर्षांनी त्यांना मूल जन्माला घातलं. 12 वर्षांनी ब्राह्मणाचे पोरे वेळेत कीर्तन संपलं पाहिजे, प्रमाणात थोडे थोडे शार्ट कंपनी घेऊ आपण. तुम्ही खूप सुंदर गाता मावले, असा काळा जर देवाने मला दिला ना. पण देव बी असं आहे ना, सगळ्या गोष्टी सगळ्याला देत नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 14 विद्या, 18 पुराण, 18 उपपुराण, 64 कला, ह्या भगवंताशिवाय कोणालाच नाही. प्रत्येकाला वाटून देतो, बरं ते देतो म्हणून तर ते जुने चालले. सगळे जरी एकाला झालं मग ते जरी झाले असते. आणि मग त्या माऊलीनं मूल जन्माला घातलं, आणि तो शिवाचा अवतार व्यासमुनीच्या पोटी जन्माला आला. त्याचं नाव काय? तुम्ही म्हणता ना बाबा मला एवढं माहित असतं, तुम्हाला काय बोलिलं असतं. आहे मी काळजी नको, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे. ते मूल जन्माला त्यांचं नाव शुकाचार्य. काही लोक शुकाचार्य आणि शुक्राचार्य खूप मोठा फरक आहे बरं. इतका फराचा फरक आहे फक्त. शुकाचार्य वेगळे, शुक्राचार्य वेगळे. ज्यांनी राजा परीक्षितेला भागवत सांगितलं, व्यासांच्या पोटी जन्माला आलेले शिवशंकराचा अवतार ते शुकाचार्य, आणि दैत्याचे गुरु ते शुक्राचार्य, हे ध्यानात ठेवायचे. आणि मग ते मूल जन्माला आलं. जन्माला आल्यालाच ते जंगलात निघून गेलं. पाहता जंगलात निघून गेल्यानंतर व्यासांना प्रश्न पडला की भागवताला प्रसार करण्यासाठी शंकराकडून मूल मागून घेतलं, ते तर जंगलात निघून गेलं.
जंगलात शिवाचा अवतार देव डोळे झाकून घेतले आणि राम नामात समाधी लावली, देवाचं नामस्मरण करण्यात चिंतनात डोळे लावून घेतले आणि समाधी लावून दिली. आणि मग व्यासांच्या हाताखाली 10,000 शिष्यगण होते. त्यांनी सांगितलं कुठे गेले ते शुकाचार्य पहा, भागवताचा प्रसार करायचा. आणि त्यांना शोधत शोधत जंगलात गेले. काही शिष्य येऊन सांगितलं बाबाजी ते ध्यानास्थ समाधीला बसले. आता समाधीतून जागा कसं करायचं, तुम्ही एक काम करा, भागवतातले 2 श्लोक म्हणा, जास्त नका म्हणू, 2 श्लोक. आणि 2 श्लोक इतक्या सुंदर रीतीने गा की त्यांना जाग आली पाहिजे अशा पद्धतीने गा. 28,000 श्लोकाचा भागवत आहे. गीतेमध्ये 700 श्लोक आहे, भागवतात 28,000 श्लोक आहे. पण आपल्याला जी गंधा नाही, कधी पाहत नाही, काही नाही, काही गोष्टी तुम्हाला तर काय नाही काय. परमार्थ जर करायचा असल्यानं परिपूर्ण समजून घेतलं पाहिजे. बंशी महाराज तांबे मला सांगायचे, मी लहानपणी होतो त्यांची कीर्तनं मी ऐकली. ते खूप सांगायचे की ज्याला श्रीकृष्ण परिपूर्ण कळला तो कीर्तनकार झाला, ज्याला अर्धा कृष्ण कळला तो तामसगीर झाला. त्याच्याकरता अर्ध नाही ऐकायचे काही, परिपूर्ण. आणि मग ते श्लोक गायन करता करता जंगलामध्ये गेले आणि जिथे शुकाचार्य समाधीला बसले होते तिथे सुंदर प्रकारचे त्यांनी ते 2 श्लोक गायले. आता हल्ली काय झालं, महाराज भरपूर झाले, 2-2 व्हॉट्सअपवर 2-2 अभंग पाठ करते, चालू कीर्तनाचा तडाखा. कीर्तनाचा गंध नाही, त्या अभंगाचं निरूपण नाही. एका महाराजांची मला तारीख आली ते बाबा तारीख म्हणलं डायरेक्ट मोकळे असले तर घेतो, घेतले ते म्हणे दुसऱ्या दिवशी फोन बाबा कीर्तनाची तारीख पक्की, म्हणलं पक्की, पण कीर्तन असं झणझणीत झालं पाहिजे. म्हणलं झणझणीत, कीर्तन झणझणीचा विषय का, तू तारीख नको मला, तू तिकडे जाईल, मला तारीख घेणं नाही म्हणलं. परमार्थ कशाला म्हणतात, या व्यासपीठाला महत्व काय. अशी जर कीर्तन झणझणीत असतात, या व्यासपीठाला एवढं महत्व आहे की तो धिंगाणा घालण्याचं व्यासपीठ नाही. या व्यासपीठावर सांगावी संतवाणी, या व्यासपीठावर सांगावं भगवत चिंतन, आणि या व्यासपीठावर बोलावी सत्यवाणी. याच्या पलीकडे काही सांगू नये. जर याच्या पलीकडे जर कुणी काही सांगत असेल तर तो 2 तास केलेला फक्त धिंगाणा असतो, धिंगाणा. त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन इज ए नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ए नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ए इंटरमेंटनेस. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे विचार मंथनाचं साधन आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. हे होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. आणि मग महर्षी व्यासांनी ते शिष्य पाठवले जंगलामध्ये. शुकाचार्य समोर त्या 10,000 शिष्यांनी 2 श्लोक असे सुंदर रीतीने गायले, इतक्या सुंदर रीतीने गायले की लतीफ महाराज आणि निरपार महाराज जशी चाल म्हटले त्याप्रमाणे त्यांनी त्या भागवतातले 2 श्लोक गायले. ते 2 श्लोक ऐकत असताना शुकाचार्य मग समाधीतून बाहेर आले. समाधीतून बाहेर आल्यानंतर ते म्हणले तुम्ही 2च म्हटले, अजून 3रा म्हणा. ते नाही आम्हाला 2च येते. म्हणे बाकीचे कुठे आहेत, ते म्हणे आमच्या गुरुवार्याला, चला त्यांच्याकडं. तुमचे गुरुवार्य कोण आहेत, म्हणे व्यास. मग समाधीतून ते बाहेर आले. एवढी कीर्तन, समाधीचे सुख सांगावो वाळो, समाधीचे सुख सांगावो वाळो, समाधीचे सुख सांगावो वाळो, समाधीचे सुख सांगावो वाळो. एवढी कीर्तनामध्ये ताकद कळलं. समाधीचं सुख सुद्धा ओळून टाकावं अशी या कीर्तनामध्ये ताकद आहे. आणि ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. त्याच्याकरता कीर्तनामध्ये आडी पिढी टाकून बसायचं नाही, त्याच्याकरता व्यवस्थित बसायची एवढी कीर्तनात ताकद आहे. आणि कुणाला झोप आली तर घरी जायचं, काही कुणी लई हे नाही, आपण शक्तीनं काही बोलवलं नाही. ज्याला भगवंताप्रती भाव आहे अशा लोकांनी त्या गोष्टी कराव्या आणि त्या केल्या की भगवंताकडे जाण्याची वाट सापडते आणि भगवंत अशाच लोकांना पावते.
त्याच्याकरता कीर्तन प्रवचन हे एक विशिष्ट त्याला शास्त्र आहे. पण हे शास्त्र आजकाल कोण करून घेते? या कीर्तनातून इतका अवघड काम चाललंय सुरके साहेब, तुम्हाला सांगतो. पण याच्यात त्यांचा दोष नाही हो, याच्यात तुमचा दोष आहे. तुम्ही काय करता? बाबा किती मोठा आहे हे पाहत नाही. बाबा पैसे किती घेतो? 50,000 घेणारा बाबा खूप मोठा. म्हणजे मोठा बाबा म्हणजे कसं, शरीराने दांडगा का त्याचं वजन जास्त असतं का काय, त्याचे कपडे भारी असते? मोठा तरी कशाने समजेल? पैशात मग तोल होत नाही या व्यासपीठाचं. हे व्यासपीठाला एवढं महत्व आहे की या व्यासपीठातून सासू सुनाच्या गोष्टी सांगण्याचं व्यासपीठ, जावायच्या गोष्टी सांगण्याचं व्यासपीठ, किंवा संसारामध्ये प्रत्येक घडणारी घटना या व्यासपीठावर सांगण्याचं. कोणाच्या संसारात घटना घडत नाही, रोज तेच चालू आहे ना, आणि परत तेच ऐकायचं. म्हणजे याला तुम्ही सुद्धा दोषी आहात. पण आम्ही या व्यासपीठाचं, मला गुरुवारी पंशी महाराजांनी सांगितलं, या व्यासपीठाचा बाजार कधी मांडायचा नाही. वेळेचं महत्व आणि व्यासपीठाचं मूल्य सांभाळलं की तो कीर्तनकार मोठा होतो. पण आम्ही कीर्तनाची कधी आद्यनी तारीख ठरवली, आपलं काही ठरलेलं नाही पैशाचं नाही ना, आहे की नाही? जाहीरपणे सांगितलं पाहिजे. पण गंमत अशी झाली की फुकटाची लोकांना किंमत नाही राहिली. फुकटात दिलं तर किंमत कळत नाही. मग निदान गाडीचे डिझेल पुरती, कपडे धुवायपुरती पैसे बाबा तेवढं तर करीत होते की नाही? कारण काय झालं, याचा बाजार मांडला. तुम्हाला एक केस असतो, सप्ते आमच्या गावात व्हायचे, निर्मळ महाराज सप्ते व्हायचे. सप्त्याला तारखा गावातले लोक म्हणजे आता लय मोठा बाबा. म्हणलं मोठा म्हणजे केव्हा? ते चला भेटलं लय महाराज येत म्हणजे त्यांची जॅकेट दाड्यान भिड्यान ते कोण मेजवानच्या जॅकेट सोडली, पण लय गरम होतं, ते घालून वाटत आपल्याला, दिले टाकून. त्या बाबाकडे गेलो, मला म्हणजे महाराज तुम्ही चला, म्हणजे महाराज कसं सुद जमन आणि थोडेफार पैसे कमी करते. गेल्या गेल्या त्या महाराजांनी कीर्तनाची पैसे किती सांगावं सुडके साहेब, हे सांगू नाही पण सांगितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही शाने होता, पण तुम्हाला शानेच कोणी करीत नाही. मी शाना करतो तुम्हाला. तुम्हाला कीर्तन कळले पाहिजे, तुम्हाला अध्यात्म कळलं पाहिजे, आणि तुम्ही महाराज लोकांना प्रश्न विचारले पाहिजे. एखादा महाराज व्यासपीठानं जर चुकीचं परमार्थ सांगत असेल तर तुम्ही त्याला बोललं पाहिजे. कसं चुकीचं जर ठेवी तुम्हाला सांगणार पुढं. आणि त्या महाराज तारीख घ्यायला गेलो, कीर्तनाची तारीख पक्की झाली. त्यांनी सांगितलं, म्हणजे माणसाने किती घ्यावं लागेल? ते म्हणे 50,000. मग ते म्हणे काही कमी करणार, 1 रुपया कमी होणार नाही. मग तिने मला दिलं पुढं घालून. मी गेलो, म्हणलं बाबा आता वर्गणी कमी, गावला आले, घ्या थोडं जपून. 1 रुपया कमी घेत ना, आपले 50,000 म्हणजे 50,000 असते. म्हणलं मग कशी काय राहते? तुम्ही गायक लोक माझ्या संग राहते, पखात वाजणारा राहतो, पीटी मास्तर राहतो, आमचा ताफाच असतो. म्हणलं कीर्तनात ताफ हा शब्द हा मी पहिल्यांदा ऐकला. ताफ हा कुठं असतो? कीर्तनात असतो. जुगलबंदीची कीर्तन करता तुम्ही बिग बॉस मधून येताना कीर्तन करता. तुम्हाला कळलं पाहिजे कोणाची कीर्तन ठेवा कोणाची नाही. कीर्तनाला एक नियम आहेत. जुगलबंदी कुठं असते? कीर्तनात. तरी तुम्ही ऐकता, म्हणजे दोष तुमचा बी आहे. मग त्या महाराजाला म्हणलं सगळ्या गोष्टी मान्य करा, मग तुम्हाला मी 60,000 रुपये देतो. सप्ताह कमिटी तर डोळे वाचूनच पाहायला लागली माझ्याकडे. मी काळजी नका करू, तुम्ही 50 द्यायला तयार आहे ना, 10 पदर घालतो तुम्ही. ते वा याला म्हणते बाबा, असं पदर घातलं मग ते म्हणते बाबा चांगलं. मग ते महाराज म्हणे आता लोक 50,000 सांगितले, 45-40 मध्ये करते फिक्स, तुम्ही 1 खटी 60 कस काय? तुम्ही बाबा मग मी काय कच्च्या गुरुचा त्याला नाही ना, म्हणजे माझी काहीतरी आता सांग. म्हणजे तुम्ही कीर्तनाला तरी काय काय घेऊन येतात? माझे गायक लोक आहेत म्हणे, पीटी मास्तर माझाचे, पखर मास्तर माझाचे, आणि 2 टाळा तरी असे आम्ही सगळे बरोबर. म्हणले एक काम करा, 60,000 घ्या, 10,000 जास्त, पण येताना 2 ट्रक सुरुवाती घेऊन ये. आमच्या गावात लोक कीर्तन फुकट कुठं ऐकते, 300 रुपये घेते कीर्तन ऐकायचे. कीर्तन फुकट कोण ऐकायला मोकळे तुमचे? तुम्हाला पैसे द्यायची काय गरज नाही, कारण मॅच काही घेतलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास बसा. विठ्ठल त्याच्याकरता परमार्थ कसा आहे? परमार्थ कळला पाहिजे, हरिपाठ कळला पाहिजे, काकडा कळला पाहिजे, कीर्तन कळली पाहिजे, भक्तीच्या वाटा कळल्या पाहिजे, पाप पुण्य कळलं पाहिजे, पखादाला किती किंमत आहे, पीटी मास्तरला किती किंमत आहे, या विण्याचं महत्व काय हे सुद्धा कळलं पाहिजे. पण विण्याचं महत्व कीर्तनकाराला जर कळत नाही, गुरुजीला जर श्री गणेश गिरवायचं शिकावं लागत असलं तर मग चाललाय कुठं आपण? याचा विचार थोडाफार करा. मी मोघम बोलणारा बाबा नाही. वस्तुस्थितीला धरून, सत्य घटना घडलेल्या धरून संगमनेरमध्ये घडलेली घडली. ज्याच्या गाळ्यात विना आहे, ज्याच्या गाळ्यामध्ये विना आहे, त्या वारकरी संप्रदायात विण्याला एवढं महत्व आहे. ज्याच्या गाळ्यात विना आहे त्यांनी कुणाच्याच पाय पडायचे. स्वतःचा बाप आला तरी त्यांनी ते कोणाचे पाय पडू नये, पण ज्याच्या गाळ्यात विना आहे त्याच्या कुणीही पाय पडावं. आणि तुम्ही गळ्यात विना घालून जर आमदार खासदाराच्या पाय पडायला चालला, काय म्हणावं तुम्हाला?
संगमनेरमध्ये घडलेली घटना, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणावर टीका करायची नाही. तुम्ही जर त्या विनेची किंमतच जर करीत असाल तुम्हाला वारकरी कसं म्हणावं? विठाला अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला. वैकुंठवासी गुरुवारी बंशी महाराज तांबे, त्यांचं नाव काय घेतो मी? अहो, त्या माणसाने स्वतःच्या वाट्याला आलेली 7.5 एकर बागेची जमीन विकली हो. स्वतःच्या वाट्याला आलेलं घर विकलं आणि परमार्थ उभा केला. असं महाराज कुठे भेटेल? आणि त्या बंशी बाबाच्या जीवनामध्ये या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे उपपंतप्रधान कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब नेवाशाला आले. त्यावेळेस उपपंतप्रधान झाले. पंतप्रधानाची संधी होती त्यांना, पण तिने कुठंच गुवाहाटीला वगैरे मिटिंग घेतली नाही. त्याच्यामुळे उपपंतप्रधान त्यांना समाधान मानावं लागलं आणि ते नेवाशाला आले. भारताचा उपपंतप्रधान येतो म्हणजे बंशीबाबांनी शाल नारळ सत्कारासाठी सभा मंडपात थांबले. मंदिर तर लांबच होतं सभा मंडपात. मी 11 वर्षाचा असताना मला बंशीबाबांनी तीच किस्सा सांगितला. त्याच्याकरता कोणत्या पुढाऱ्याच्या नदी लागणे वारकरी संप्रदाय विस्फोट महत्व जपायचे. चव्हाण साहेब तिथपर्यंत आले. शाल नारळ सत्कारासाठी बंशी महाराज तांबे उभा राहिले. हे सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला थोडं म्हणजे ज्ञान येईल, कीर्तनकाराला की थोडंसं ज्ञान येईल त्याच्यातून. आणि ते उभे राहिल्यानंतर चुकून चव्हाण साहेबांच्या पायात चप्पल राहिली आणि मंदिर तर लांबच होत. दरबारामध्ये ते असं पाऊल टाकणार तर बंशीबाबांनी शाल नारळ खाली ठेवून दिलं. परखड व्यक्तिमत्व होतं ते, कोणाची हायगे नव्हती करीत. खाली ठेवून दिलं म्हणजे चव्हाण साहेब चप्पल काढून आतमध्ये या, हा माऊलीचा दरबार आहे, संसद भवन नाही. आणि चव्हाण साहेबांचे पाय चुकून राहिले. त्यांनी ती चप्पल तिथंच फेकून दिली. 1 महिनाभर त्यांनी चप्पल वापरली नाही. आणि 1986 सालच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये धरालेला की महाराष्ट्राचं खरं विद्यापीठ नेवाशाला. एवढी जागी नाही. आणि तुम्ही झेडपी सदस्य आमदार आला तर तुम्ही त्याला खुशाल बोटा सगळ्यात व्यासपीठावर नेऊन आले की रामराम या काय आले, काय डोकं बसायला? अरे तुम्हाला व्यासपीठ कळत नाही, महत्व कळत नाही. ही परंपरा आमच्या बंशी बाबाने जपलेली आणि ती जपली पाहिजे. याला महत्व होईल. त्याच्याकरता माणसाला स्वतःचं हित कळलं पाहिजे. माणसाने गळ्यात तुळशीची माळ घातली की त्याला एकादशी कळल्या पाहिजे. तिने एकादश धरल्यानंतर निश्चित धरून उपयोग नाही, त्याला एकादशी कळल्या पाहिजे. आणि माग 2 एकादशी आले तर बऱ्याच लोकांना कळत नाही कोणती धरावं. माग आता 6 महिन्यापूर्वी एक शनिवारीची रविवारीची एकादश आली. मला 47 फोन आले. आळंदीहून काही फोन आहे, बाबा एकादश धरायची कोणती? म्हणलं गळ्यात माळ आहे का? ते म्हणजे हा. मग एकादश धरायची कोणती कळत नाही तर माळाच ठेवतो कशाला? आता ज्याच्या गळ्यात माळा नाही त्यांचा 20 दिवस उभं. मला सांगा बरं, 15 दिवसाला एक एकादशी, ते महिन्यात होतो. वर्षाची किती एकादशी झाल्या? किती एकादशी टोटल? सांगा पटपट, आपल्याला वेळ नाही. मी प्रश्न विचारणार बाबा बरं का. कीर्तन ऐकलं की मी तुम्हाला 2 प्रश्न जरूर विचारते, त्याचे उत्तर तुम्हाला आले की मी म्हणून माझं कीर्तन सार्थकी लागलं. किती एकादशी आहेत? 24. 15 दिवसाला एक येते, महिन्याला 2, 12 महिने 24 केला हिशोब. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी नोंद करून ठेवा, एकादशी 24 नाही, एकादशी परमार्थात आहे 26. तुम्ही म्हणता बाबा 2 कुठून आणल्या? सांगतो. 32 महिन्यानंतर अधिक मास येतो. त्या अधिक मासातली परमा आणि पद्मिनी ह्या 2 एकादशी, अशा 26 एकादशी. माळ ज्याच्या गळ्यात नाही त्याला नाही सांगता आली, जाऊ दे मग. जे पूर्वी शाळेतच जात नाही त्याला काय वाचायला लावायचं? जे शाळेत जातं त्याला वाचता आलं पाहिजे की नाही? 26 एकादशी आहे. आणि मग त्या एकादशीला प्रत्येक एकादशीला महत्व आहे. प्रत्येक एकादशीला शास्त्राचा आधार आहे. मग आज सोमवारी आज एकादश आहे ना, किती जणांनी धरली? चांगले करा. कोणती एकादशी आज? बाबा काही विचारायला लागला, घोडेवारी बोलावं का नाही? आज वरुथुनी एकादशी. या वरुथुनी एकादशीचं एवढं महत्व आहे की कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण दान दिल्यानं जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य एकादशी धरलेलं. आणि प्रत्येक एकादशी शास्त्र आहे, प्रत्येक एकादशीला महत्व आहे. अशा प्रकारच्या 26 एकादशी आहेत. आता 26 एकादशीचं महत्व सांगायचं म्हणजे 4 वाजता आपल्याला एकाच एकादशी सांगतो, आजा एकादशीचं. आजा एकादशीला विश्वामित्रांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा पाहण्यासाठी हरिश्चंद्राला सांगितलं आणि हरिश्चंद्राच्या दारावरच असलेलं होतं. जे मागताल ते मिळेल. आणि ते विश्वामित्राने वाचलं आणि सांगितलं राज्यच मागितलं. स्वप्नात राज्य मागितलं आणि स्वप्नात त्या हरिश्चंद्र राजाने राज्य दान देऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. हरिश्चंद्र राजाने दागिने बिगिने सगळं राज्य विश्वामित्राच्या हवाली करून दिलं. तारामती राणीला सांगितलं रोहिदासाला पुत्र घे, आता आपण राजदरबारी राजे राहिलेला आपल्याला बाहेरच्या राज्यात जायचं. निघून गेले. देव कधी परीक्षा पाहत. किती तत्वाला एकनिष्ठ असणारी माणसं होती त्या काळात.
आणि मग ते गेल्यानंतर लहान मुलगा असल्यामुळे तो आईसोबत गेला तारामती राणी संग. तिने एका शेटच्याची घरी दासीची नोकरी केली. हरिश्चंद्राच्या स्मशानात डोमाची भूमिका करत. डोम कळतोय ना, शब्द कठीण आहे, मी सगळं समजून सांगतो, काळजी नको. डोम म्हणजे दक्षिणा घेऊन स्मशानामध्ये प्रेताची अग्नी डाव देणारा, त्याला डोम म्हणतात. आणि मग प्रसंग असा आला, इतकी परीक्षा पाहिली, विश्वामित्र स्वतः नाथ झाले आणि रोहिदास पुत्राला दंश केला. सर्पदंशाने पुत्र मेला आणि हातावरती लेकरू घेऊन ती तारामती राणी स्मशानात आली. त्या मुलाचे वडील डोंबाचं काम करतात. तारामती समोर आल्यानंतर हरिश्चंद्राजाने विचारलं, काय आहे? तुमच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्याचा अंत्यविधी करायचा. हरिश्चंद्राजाने सांगितलं, दक्षिणा घेतल्याशिवाय मी अंत्यविधी करीत नाही. तारामती राणी म्हटली, तो मुलगा कोणाचा आहे माहिती का? माहिती आहे. तुमच्या आमच्या पोटचा गोळा एकुलता एक मुलगा. दक्षिणा दिली असती, तुम्ही राज्य दान करून टाकलं, जवळच काही ठेवलं नाही, देश कुठून, तरीही दक्षिणा घेतल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही. इतकी तत्वाला चिकटून असणारी माणसं त्यावेळेस. हरिश्चंद्रराजाने सांगितलं, दक्षिणा घेतल्याशिवाय नियम आहे, तो नियम म्हणजेच यम नियम. नियम जर मोडला तर मग यम आपल्याला सोडित नाही. नियमात बदल केला नाही पाहिजे. आणि मग तो मुलगा अंत्यविधी करायचा आहे, देण्याला काहीच शिल्लक नाही राहिलं. हरिश्चंद्रराजा तारामतीला सांगतोय, तरी मी दक्षिणा घेतल्याशिवाय अंत्यविधी करणार. आणि मग हरिश्चंद्रराजाची पत्नी होती लतित महाराज, का तुमची आमची पत्नी होती का? चहाला साखऱ्या नसला म्हणजे पाहुण्याला ऐकू जाईन एवढ्या भाषेत सांगत हे केलं. त्याच्याकरता महिला तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण तुम्ही जर ठरवलं तर स्वर्ग निर्माण करायचं तर घरात स्वर्ग निर्माण शकता. तुम्ही ठरवलं तर स्मशान निर्माण करायचं तर स्मशान निर्माण करू शकता. कीर्तनात पाहा ना, संख्या माणसाची जादा आहे, महिलांची जादा आहे. माणसं काही पुढे लढायला गेली काय कोण तुमच्या? कारण तुम्हाला समजून सांगते, माणसं ऐकत नाही. कारण माणूस शहाण्या माणसाला सांगतो, जे शिस्तीत राहतो, जो रांगीत चालतो. मुंग्या पाहिले का? मुंग्या रांगीत चालतात, है की नाही? तसे तुम्ही मुंग्या रांगीत चालणारे महिला आहेत. तुम्हाला सांगितलं म्हणजे हे मुंगळ्याचं काय कुठलं पडत, त्यांना सांगून काय उपयोग नाही होत त्यांच्यावर. आणि हरिश्चंद्रराजाची पत्नी, तिला थोडंफार शास्त्र कळत असताना, अध्यात्म कळत, तुम्हाला दक्षिणच पाहिजे ना, देते. डोक्यावरचा पदर काढला, पदराचा तार दिशी काढला, हरिश्चंद्रराजा पुढे पसरला. या पदरातलं पुण्य स्वीकारा आणि मग मुलाचा अंत्यविधी करा. आणि मग त्या पदरातलं पुण्य हरिश्चंद्रराजाने घेतलं आणि मुलाचा अंत्यविधी केला. म्हणून बाईचा पदर डोक्यावर असावा, कारण तो पदरामध्ये पुण्य असतं, हे शास्त्र सांगतं, वाघ महाराजांनी सांगतं. विठ्ठल आता नका घेऊ, ज्यांचं आहे ते राम द्या, पण उद्यापासून घ्या. म्हणजे बाईच्या पदरामध्ये एवढी पुण्य असते, एवढी ताकद आहे. त्याच्याकरता तो बाईचा पदर डोक्यावर असला पाहिजे. पण आता कलियुगामध्ये बाईला पदरच ठेवलं नाही तिने. पंजाबी ड्रेस आले, कुठून पदर घेणार? संस्कृती कालाने बिघडत चालली, त्याच्यामुळे ती संस्कृती जपणारे माणसं पाहिजे. आणि संस्कृती याच लोकांनी बिघडत चालली. त्याच्याकरता जे स्वतःचं हित जाणतो, परमार्थ जाणतो, त्या सर्व गोष्टी करणाऱ्या माणसाला देव पावतो ही काळाची ओढ. कीर्तन म्हणजे नुसते मनोरंजनासाठी कीर्तन नाही. कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचायचा. एवढी ताकद त्या कीर्तनामध्ये. तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन झालं, आज तिथं विमानतळ आहे. त्या लोहगावच्या कीर्तनाला एक बाई आली आणि निम्म कीर्तन रांगात आलं. मग तिची ध्यानात आलं, पोरग घरी राहिलं आणि पळत पळत घरी गेली. तोपर्यंत लहान मूल ते पाण्याच्या बादलीमध्ये बुडून मरण पावलं. मुलगा मेला, हातावर ते मूल घेऊन कीर्तनामध्ये आली तुकाराम महाराजांच्या. म्हणे, तुकाराम महाराज तुमच्या कीर्तनाला आले, माझं मूल मेलं, तुम्ही कीर्तन करता. तुकाराम महाराजांच्या पंढरीच्या मालकाला हात जोडले, देवा तुझं गुणगान गातोय, तुझं चिंतन करतोय, माझ्या भक्तीतलं काही पुण्य शिल्लक असेल तरी या बाईचा मुलगा जिवंत कर. तुकाराम महाराजांनी विचारलं, काय झालं तुझ्या मला? माझं मूल मेलंय, पुढे बघ बरं. मुलाने हातपाय हालले, रडायला लागलं. ही तुकाराम महाराजांच्या भक्तीतली ताकद होती. हा चमत्कार, हा चमत्कार नाही. त्याच्याकरता तुम्ही चमत्काराच्या पाठीमागा अजिबात लागू नका. भौतिक गोष्टी सोडून द्या आणि अध्यात्माकडे जा, म्हणजे तुम्हाला कळत. म्हणजे या सर्व बारीक बारीक गोष्टी असतात ना, त्या गोष्टी समजून घेण्याच्या असतात. त्याचा मतितार्थ समजून घेतला पाहिजे तर परमार्थ दिसतो. पंढरीचा मालक इतका सोपा आहे तुम्हाला वाटतं? इतका सोपा नाही तो समजून घ्यायला खूप ताकद लागते. जर पाहायचं असेल तर सोपा बी आहे ना अवघड बी आहे. तुम्ही जसा पाहाल तसा. पण तुम्ही सोपं सोडून देताना अवघडात घुसता. अवघडात घुसलं का नाही सापडत तो. मग सांगतो तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल
पंढरीच्या मालकाला भेटायला जातो. गावगाव दिंड्या जातात बऱ्याच. वारकरी संप्रदायामध्ये दिंडीला मान आहे. दिंडीचं महत्व किती जणाला कळलंय? आणि दिंडीचं महत्व ज्याला कळेल त्याने दिंडीमध्ये पाऊल टाकावं, त्यानेच दिंडीत जावं. अन्यथा नाही गेलेलं चांगलं. म्हणजे उगाच हलपटे होते. मला एक जणांनी सांगितलं, महाराज याच्या घरी दिंडी जेवायची, याच्या घरी भाकरी आणि आमटी केली, याला भाकरी करायला बाजरी नव्हती, लोकांकडून उसणी आणून त्यांनी वारकरी जेव घातले. म्हणलं चांगली गोष्ट आहे. त्याच्याकडे राहायला सफर होतं, आज 3 मजली बांगला आहे. म्हणलं अरे वा. म्हणलं तू किती वर्ष झाले वारे करतो? बाबा मला 25 वर्ष झाले. अरे तुझ्या पिशा बाजला ना, चाललाय पुढं परमार्थ. वारी तुम्ही दिंडीला गेलाय कोणी याच्यातलं? हा यज्ञ मंडप आहे, पांडुरंगाचा दरबार, इथं खोटं बोलायचं नाही कोणी. दिंडीला गेले ना कोणी? वा वा, करा असं गेले 2-4 जण गेले माहिती. बरं मला सांगा बरं, पहिली वारी दिंडीची कोणी केली? पहिला वारकरी कोणी दिंडीचा? पंढरपूरचा पहिला वारकरी. काहीतरी महत्व असेल ना, कुठून तरी सुरुवात झाली असेल ना. काय हुशार लोक गावचे. कीर्तन जरा जपूनच करावं लागेल मला. भगवान महादेव पहिले वारकरी. ते वारकरी का झाले पहिले? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा 8वा अवतार वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला, नंतर ते गोकुळामध्ये गेले आणि ते भगवान श्रीकृष्णाचं बालरूप पाहण्यासाठी कैलासावरून गोकुळामध्ये शिवशंकर दाखल. बालरूप पाहायचं होतं त्यांना. नंद राजाच्या वाड्यासमोर उभा राहिले. नंद राजाच्या वाड्यासमोर उभा राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या कृष्णाला मला भेटायचंय, त्याला घेऊन या. कमरेला व्याघ्रांबर, गळ्यामध्ये सर्प, हातामध्ये त्रिशूळ, संपूर्ण अंगाला राख लावलेली. आणि असा अवतार पाहिजे कोण बैल लहान पण त्याच्याकडे देईन बरं. दाशीनं खिडकूनच पाहिलं तर ती दाशीच आरवळली. यशोदा मातेला म्हणे, आई साहेब कोणतरी बाहेर जोगी आलाय म्हणे, तो कृष्णाला भेटायचं म्हणतो. यशोदा मातेने खिडकून पाहिलं. म्हणजे काय याचा अवतार? कृष्ण मरण म्हणे, मरण आरबळून मरण म्हणे, भेम पोरग देऊ नको म्हणे. आणि इतक्या ना आपण कैलास पर्वतून बाळकृष्णाला भेटायला आले आणि भेट होऊन देईन म्हणलं. मग कृष्ण जोरजोराने रडायला लागले. कृष्ण जोरजोराने रडायला लागल्यावर भगवान महादेव नामस्मरण करायला लागले, होठ हलवलं. दाशी म्हणे तो काहीतरी मंत्र मारतो म्हणे, कृष्णावर मंत्र मारे. मग विनंती केली 2 मिनिटं भेटू द्या. यशोदा माते जा बाई 2 मिनिटं देईन, लगेच घेऊन ये. ती दाशी मुली घेऊन आली. भगवान शिवशंकराजवळ दिलं. हरी आणि हाराची पहिली भेट त्या गोकुळामध्ये. हरी आणि हार वेगळे नाही, हरिहराची भेट झाली. आणि ते डोळे भरून भगवान शिवशंकरांनी बाळरूप पाहिलं. आणि पाहता पाहता ते 2 मिनिटाची वेळ संपून गेली आणि दाशी गेली ते कृष्णाला. शिवशंकराचं काय पोट भरलं. अजूनही तुम्ही गोकुळामध्ये गेला तर गावकुसाला आशेश्वर नावाचं मंदिर आहे. अजूनही डोळे लावून तिकडे भगवान महादेव बसले. आणि मग मंत्रानंतर तोच कृष्णानंतर मथुरमध्ये कंसाचा वध केला. त्याच्यानंतर द्वारकेला गेले. द्वारकेल्यानंतर गायी वळता वळता गायीच्या खुराने बुडालेली धूळ, त्या धुळीचा पाड रंगाचा नंतर पांडुरंग, आणि तोच पंढरपूर येऊन दाखल झाला. श्रीकृष्ण तोच आहे. आणि मग कैलास पर्वत शिवशंकराला वाटलं आता कोण आपल्याला अडवणार, आता डोळे भरून ते रूप पाहू, म्हणून कैलासावरून निघाले. आणि या जगामध्ये पहिली वारी आमच्या भगवान शिवशंकराने केली. त्याच्यानंतर 5 पांडवांनी ती वारी केली. त्याच्यानंतर 12 क्षेत्राच्या धर्मगुरूंनी 12 जणांनी पंढरीची वारी केली. आणि आज तागत लाखो लोक त्या वारीला जातात. त्या वारीचं महत्व एवढं. आणि आपण जर वारीत गेलो कसं वागतो? मी दिंडीतलं ते महाराज पाहिलं. एक बाई दिंडीत अशी तिच्या बागलामध्ये पिशी, बाकीचं सामान ट्रक मध्ये, पाण्याच्या बाटल्या आल्या. बाई म्हणजे हरणाचा अवतार, इतकी चपळाई तिच्या अंगात ना, लई चपळाई. पाण्याच्या बाटल्याचं टेलर आलेलं तिनं पाहिला. अशी धाव सुटली, टाळ्यावर पाय देऊन वर चढली. एक बाटली घेतली, एक बागलात घातली, दुसरी घेतली. आणि त्या टेलरचं मधलं लोखंडी दान तो त्याच्यात पोत गुतली, पडली मागे. लागली पांडुरंगाला द्यायला. काय करायचं पांडुरंगाचं? मग पोत तुटली ना, आता काय करू? आता पांडुरंगाचं खरं नाही का तो खरं नाही? पिशी मध्ये आले शेंगदाण्याची पुड्या, घाल पिशी. राजगिरीचे लाडू आले, घाल पिशी. फुटाणे आले, घाल पिशी. केळं आले, घाल पिशी. गच पिशी भरली. पंगत दिसली का बसलीच बाई. असं करता करता पावसात भिजली. शेंगदाण्याच्या पुड्या भिजल्या, सगळं भिजलं. 15 दिवस गेले. एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला दिंडी पोहोचली. तोपर्यंत त्या माऊलीच्या पिशीतून भुईमुग उगवून वर आला. उगाला भुईमुग. आता 8 दिवसात धन उगतंय दसऱ्याला, आहे की नाही? 15 दिवस भुईमुगाला काय अडचण आहे? भुईमुग वर आला. आणि एकादशी दिवशी मला म्हणे, बाबा फराळाला काय आहे का? मला फराळाला आता तो भुईमुग उगाल्याला उगते तेच खाय म्हणतो ते फराळ.
अशी जर तुम्ही वारी करीत असला का पांडुरंग तुम्हाला कळेल. पांडुरंग चांगल्या चांगल्याला कळला नाही हो, स्वतःच्या बायकोला कळला नाही तो, देवादिकाला कळला नाही, ज्याच्या पोटी जन्माला आला त्यांना तो कळला नाही, तर तुमच्या आमच्या सारख्याला कळेल का? त्याच्याकरता पंढरीच्या वारीचं एवढं महत्व आहे. त्या वारीमध्ये टाकणारा पाऊल जपून टाकायचा आणि त्या एका एका पावलामध्ये एक एक यज्ञाचं पुण्य आहे ते तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल झुंजूर मासामध्ये एकदा काय झालं, कुंतीनं भगवान श्रीकृष्णाला जेवायला बोलवलं. झुंजूर मास कळतोय का? झुंजूर मास कळतोय का? नाही कळत? बर. मार्गशीर्ष महिना, बरं मार्गशीर्ष नाही कळाला ते महालक्ष्मीचे गुरुवार करता तुम्ही सारा घर उपाशी ठेवून तो कळतात ना. हा आता तिथं फक्त मला सांगायचं काय, कर्मकांडातली भक्ती नका करू. कर्मकांडातली भक्ती केली की देव दिसत नाही. त्या झुंजूर मासामध्ये बरं मला काय ते महालक्ष्मीचे गुरुवार किती देऊ आपण एकदा म्हणजे तुमचे कान उघडते. ते महालक्ष्मीचे गुरुवारचं काय पुण्य मिळालं आतापर्यंत? कोणत्या शास्त्रात आहे? उपास तुम्ही इतके करूच नका. आता एक घटना आहे, माग नवीन लग्न झालेले 3 महिने झाले, त्या बाईची डॉक्टरनी गर्भाशयाची पिशवी चेक केली, ती निकामी झाली आणि निरीक्षणांते त्या डॉक्टरनी सांगितलं की हिना जादा उपास धरल्यामुळे तिची गर्भाशयाची पिशवी निकामी झाली. कोणत्या शास्त्राचे उपास 3 प्रकारचे सांगितलेले. जरा पुराण वाचित ना. मी 200 ग्रंथ वाचणारा माणूस आहे. मी व्हॉट्सअपवर कोणावर भरोसा ठेवणारा माणूस नाही. मुगम कीर्तन करणारा महाराज नाही. मुळाशी खोल जातो. मुळाशी नाही ग्रंथ भेटला तर 4 ठिकाणून फायदा करेल. 3 उपास सांगितलेले, एकादश, सोमवार आणि शक्य झालं तर प्रदोष. किती पुराण वाचन, किती पोत्या वाचन, काही करा, पण ते शहाण्या लोकांना कळलं तरी ना. येड्याच्या डोक्यात किती भार दिला तर काय उपयोग आहे त्याचा? आता बैलाच्या पाठीवर जर किती पोत्या बांधल्या, ज्ञानेश्वरी बांधली, गाथा बांधली, काही उपयोग आहे त्याचा? त्याच्याकरता हा परमार्थ समजून घेतो. बरं ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरून काही फायदा त्याचा झाला का आतापर्यंत? कोणी करत असलं तर झालाय का? बरं काही सुधारणा? 2 लोक सुधारले ललित महाराज, 2 लोक ज्यांनी 10,000 रुपयाची पुस्तकं छापले ना, म्हणजे बायकोनी थुत्रीत हाणल्यानंतर काही लोकांनी पुस्तकं छापले, त्याचं प्रकाशन पुढाऱ्यांनी केलं आणि आपल्यासारख्या बावळट लोकांनी ती वाचली. हा प्रकार आहे. ते पुस्तकं छापणारा कोट्यधीश झाला आणि दुसरा एक केळावाला, तिसरा माणूसच सुधारला. अशी भक्ती कशाला करायची? ऋषी मंजीवला कशाला प्रवारा संगम आंघोळ झाल्या पाहिजे? किती संगम आहे? 2 आहेत ना. तुमचं चित्त जर धाऱ्यावर नसलं काय उपयोग आहे? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते वर्ग. इथं 2च संगम आहेत. तुम्ही त्रिवेणी संगमावर जरी गेला तरी चित्त धाऱ्यावर नसलं, जवळ नाही चित्त काय वाटेले शेत, काय वाटेले शेत, काय वाटेले शेत. जवळ नाही चित्त काय वाटेले शेत, काय वाटेले शेत, काय वाटेले शेत. चित्त धाऱ्यावर असायला पाहिजे. आपण कुठे जाताना काय करतो काय नाही या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. मला एक तुम्हाला हात जोडून विनंती, हात जोडून, जगातल्या किंवा भारतातल्या कोणत्याच बाबाच्या पाया पडू नका असं सांगणार कोणताच महाराज. तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलाच्या पाय पडा किंवा तुमच्या मालकाच्या पाय पडा. तुमच्या मालक कळतोय ना काय की सोबत सांगू, तुमच्या मालकाच्या जर तुम्ही पाय पडला ना, जगाचा मालक तुमचे पाय पडेल. याचा पुरावा देऊ तुम्ही, काळजी नको. सगळे पुरावे आपल्याकडे. नाही तर ज्या महाराजाकडे पुरावा नाही का असा महाराज पुरावाच मी तुम्हाला. आणि पुरावा देऊन मी तुम्हाला समजत नसलं तर तुम्हाला मी नाही म्हणत पुढचं. म्हणजे या साध्या गोष्टी तो म्हणजे काही काही लोकांना संत कळाना, बाबा कळाना. भविष्य श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं का ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे,
ही सृष्टी मी निर्माण केली, ती नष्ट करण्याची ताकद कोणामध्ये नाही, आणि जे निर्माण केलंच नाही ते निर्माण करण्याची ताकद कोणामध्ये नाही. उद्याचा उगवणारा दिवस कसा आहे, तो कशा पद्धतीने, तो सुद्धा कोणाला कळणार नाही. तो माझ्याशिवाय मावळत नाही आणि माझ्याशिवाय उगवत नाही. उद्याचं भविष्य कोणाच्या हातामध्ये नाही ते मी जाणतो. आणि तुम्ही कुशाल भविष्य पाहिलं कोणत्या बाबाकडे जाता, म्हणजे किती अड्या पाण्याकडे. नेनती काही ताना टोला नेनती काही तुम्ही जर तुमच्या मालकाला खरंच बाबाच्या पाय पडणार बरं, पण नका ना, ते बाबा तसा पाहिजे ना. अहो काही लोक बापाचं आईबाप सोडून देतात, पण काही बाबाचे चाकुरीबद्ध पाय होतात. मी चाकुरीबद्ध म्हटलं बरं, नाही तर तुम्ही शब्दाचा विपर्यास करता, कारण मला अशी बोलायची सवय. मी चाकुरीबद्ध म्हणलं, असे पाय धुतात, आई वडील सोडून देतात. मी आता सहज बोलून गेलो सुडके महाराज सहज. 2014 कीर्तन केलं मी, आणि त्यावेळेस मी सहज म्हणलो, कारण शिक्षणाचा इतका बट्ट्याबोळ झाला, शिक्षणाची अवस्थाच इतकी बेकार झाली का मुलाला काय शिकावं काय नाही ते कळत नाही. आई वडिलाचं लक्ष राहिलं नाही. पहिलं मुलं शाळेतून आली की आईच्या कुशीत शिरायचे, आईच्या कुशीत शिरले की ती आई त्याला विचारायची, तुला आज गुरुजींना काय शिकवलं, तुला काही गीतेचे श्लोक येतात का, ज्ञानेश्वरीचे वावे शिकू का. हे जिजाबाईंना छत्रपती राजांना शिकवलं होतं. आणि ते मूल पळत पळत आईच्या खुशीत शिरतं. आता जर शाळा सुटली, मूल पळत पळत आलं तर ते आई मोकळी नाही राहत, तिच्या हातात मोबाईल राहतो. बरं, बिगर मोबाईलची बाई तुम्हाला सापडली का? सापडण एखादी, कशी सापडण? एक तो मोबाईल तिला मिळत नसेल किंवा ती आंधळी तरी असं, नाही तर डोळ्यावाल्या बाईला मोबाईल म्हणजे अशी घटना होईल का या गरीबात? आणि काय ती मुलाला विचारणार आहे? त्याच्याकरता या बारीक बारीक गोष्टी समज आले पाहिजे. मी एकदा सहज बोलून गेलो, मला हे शिक्षण क्षेत्र विनोदाच्या तावडीत घेऊन कोंबलं, त्याची केव्हा सुटका होईल तेव्हा देव जाणे, एवढंच बोललो मी, बाकी काय फार नाही बोललो. एक जणांनी कीर्तन सुटलं, मला गाठलं, म्हणजे बाबा तुम्ही पक्के राजकारणी दिसता. मला राजकारण आपल्या डोक्यातला विषय नाही, अध्यात्मात विचार बाबा काही सांगू. मग कसं काय म्हणले तुम्ही? देवेंद्रानं शिक्षण क्षेत्र विनोदाच्या तावडीत नेऊन कोंबलं. मला स्पष्टीकरण द्यावं लागलं. म्हणलं देवांचा राजा इंद्र, त्याला मी देवेंद्र म्हणतो, गमतीला विनोद म्हणतो, आणि तावडीत असणं, त्याला ताब्यात असणाऱ्याला तावडीत असं म्हणतो. ते म्हणे नाही नाही, देवेंद्र मुख्यमंत्री होता आणि विनोद तावडी शिक्षण मंत्री होता. मी तर सहज बोलतो. म्हणजे लोक काही जोडते त्याच्याकरता. काही ते बाबाला अक्कल शून्य बाबा, शिक्षणाचा त्याचा पत्ता नाही, तरी अशा लोकांचे चाकुरीबद्ध त्या लोकांनी पाय धुतले. नंतर तो बाबा जेलमध्ये. इतके वाईट घटना. अरे मग मला एवढंच सांगायचं, तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या किंवा तुमच्या मालकाच्या पाय पडा तर जगाचा मालक तुमच्या पाय, असं बोललो होतो की नाही? आता याचा पुरावा देतो, मग पुढे जा. विठाला विठाला. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण नदी किनारी आले. केवट नावाचा एक भक्त होता, रामायणात त्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्या नावेतून बसून त्यांना पलीकडे जायचं होतं, पण केवटाने सांगितलं तुम्हाला नेऊन सोडतो, पण प्रभू रामचंद्राला सांगितलं माझी एक अटाई, तुमचे पाय आता मला धुवायचे. बाबर असे पाय धाव, नाही तर कसे पण धुवू नये. कसे पण म्हणजे कोणाचे. आणि मग त्या केवटाने प्रभू रामचंद्र सांगितलं पाय धुतल्याशिवाय नाही म्हणे. तसं मग नाही होतच बसायचं नाही म्हणे, आपल्याला जा म्हणे पोहत. प्रभुचंद्र ती विनंती मान्य केली, घरी गेली. आता मला सांगा, आता हा सप्ताह झाला, उद्या तुमच्या घरी जर राम यायचा, रामाचे पाय तुम्हाला धुवायचे, तुम्ही पात्र कसे आणता? ज्याच्याकडले पैसे ते सोन्याचा आणेल, कोणी चांदीचा आणेल, कोणी हिरे माणकेचा आणेल. ते केवळ प्रभू रामचंद्राला घेऊन घरी गेला तर पाय धुण्यासाठी पात्र शोधत होता. जे भक्तीत वेळे झाले अशा लोकांच्या प्रपंचावर लक्ष राहत. तुकाराम महाराजांची तीच अवस्था.
त्या केवढ्याला पात्र सापडाना म्हणून तो तसाच माघारी निघाला. देवाची एक तले दिसून गाठ नाही झाली. व्यक्ती कोणती कोण सापडले, पाय धुवायला ते तयार झाले, पण पात्र नाही. आणि माग फिरताना कोपऱ्याला त्याला एक लाकडी पात्र उभं केलेलं दिसतं. त्या लाकडी पात्राला काय म्हणतात जुन्या लोकांना माहिती? काठोट. एका नाशिकच्या तिकडे गेलो, निपाणी गाव. तिथं काठवत सांगितलं तर एक नवीन मुलगी इंजिनियर झाली होती. म्हणे बाबा व्हॉट इज दिस, यू पाठव. मला आय डोंट नो यू काठव. आता लोकांना काठवती कळा ना. त्या काठवतीत भगवंताचे पाय धुतले. ते एक पाय पुढे केला तर एका पायावर रामाला उभा राहता येणार. तर राम म्हणे अरे दोन्ही संघच धुई, एका पायावर मला उभा राहता येत नाही. पडून केवढं म्हणे पण काळजी नका करू, एक पाय धुणार म्हणे. आणि मग तुम्हाला पडायचं भेवडत असलं ती एक हात माय डोक्यावर ठेवा. पहा काय केवढं धन्य असं तो. जगाच्या मालकाने त्याच्या डोक्यावर हात ठेवावा. आणि मग प्रभू रामचंद्राचे त्यांनी पाय धुतले आणि त्या नदीत बसून पुढे गेले. नदीत बसले, त्याच्या आनंदाला पारावर लागले. फळ महाराज त्यावेळेस त्या केवढाने गीत काय घेतलं? नकोस नावे नकोस नौके परत फिरू, नकोस गंगे भूल भरू, नकोस नौके परत फिरू, नकोस गंगे भूल भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पारू. जय जगदीश, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम राजरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम राजरथी. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम. 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 दोषनाशी प्रवास हा, दोषनाशी प्रवास हा, नाविक आम्ही नवीन करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला राज करू. जय जय राम, जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम राजरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम राजरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम राजरथी. वा वा, त्याचा जोरदार टाळा. कधी मांडूळकर आणि सुधीर फडके बाबूजी त्यांच्यानंतर आज तुमचं ऐकलं वाचन करण्यात असे गीत ऐकावं. आणि सगळ्यात मला चाली खूप चांगल्या आहेत. पण सर्व टाळ करायला एक माझी विनंती, चित्रपटाच्या चालीवर अजिबात गाऊ नका. कारण नवरस आहे फक्त, त्याच्यातून भाव वेगळा निर्माण होतो. अध्यात्माच्या चाली किती हो, तुमच्या 4 पिढ्या जात्यांतरी न संपणार आहे. त्याच्याकरता चित्रपटाच्या चालीवर अजिबात अभंग गायचे नाही. अभंग आहेत ते अभंग, ज्याला भंग नाही असे गाणं एकदा ऐकलं की त्याचा ईट येतो. पण रूप पाहता लोचिनी अजूनही त्याचीच आवड आहे, तेच गोडी. त्याच्याकरता हा जो परमार्थ करायचा सुटसुटीत केला पाहिजे. नावेत बसून प्रभू रामचंद्र आले पुढे. आणि नंतर एक महिला चालताना दिसली प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्राने तिला अडवलं, माऊली हात जोडतो, 2 मिनिटं मला वेळ द्या. ती म्हणे का? मला तुमचं दर्शन घ्यायचं. त्या माऊलीला उभा केलं. प्रभू रामचंद्र 2दा पाय पडले, 3दा पडले. 3दा पडल्यानंतर सीतामाई लाजकाज पडली एकटाच. असं करताना प्रभू रामचंद्र एकूण किती वेळांना पाय पडले? तिच्या 9 वेळा. 9 वेळा पडल्यानंतर सीतामाई 7 वेळा पडली. नीट ऐका बरं. म्हणजे मी एसटी किती लांबून आणली तरी स्टँडवर आणतो. म्हणजे काही ना मनाच्या वावरातली मका खावा, पण दुधाला आणि शेणाला खोट्यावरच राहावं. नाही तर मालकाची पेंट खायची, चावकात शेण टाकायचं, उपयोग नाही त्याचा. आणि मग त्या महिलेच्या 9 वेळा पाय पडले प्रभू रामचंद्र. पण सीते मातेला काही कळाना. बायला नाही कळत डोकं नाही बरं, पण बाया डोकं लावी द्या. नाही कळत विचारावं, मग नाही करायचं. नाही तर श्रावण महिन्यात काय झालं, एका बाईनं चाफ्यात झाड लावलं, महादेवाला चालली आणि 4 वाजता तिचा नियम होता. शेजारच्या बाईच्या अंगणात गेलेली. ही 3:30लाच उठली. तिनं वाचा वाचा फुलं तोडले आणि महादेवाला गेली.
तर तिनं महादेवावर दगड टाकले. तिला कसं महादेव पाहून झाडीनं लावलं, पाणी तिनं घेतलं, ती फुलं घेऊन महादेव पावन काही. त्या महिलेच्या 9 वेळा पाय पडले आणि सीतामाई 7 वेळा पडली. पण सीतामाईला राहावा नाही कळलं तर विचारलं पाहिजे माणसाने. चूक माणसाने कधीच झाकून ठेवली. सीतामाई म्हणे का हो? कोण होती म्हणे ती? आमदार. प्रभू रामचंद्र म्हणे नाही का, आमदार असतील मी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नसतं. मग नक्की खासदार असेल. तिने अशा लोकांना मी तर आवडून पाय पडायला इतका बावळट वाटलं तुला. तिला वाटलं बायाचं काही डोकं 5वी शिकले जरी बाया कलेक्टर नावर असू द्या, तुम्हाला काय कळत आहे? झाली मोकळी. काय कळत म्हणून गेलं. तिचं शिक्षण 5वी, हा कलेक्टर, तरी म्हणजे तुम्हाला काही कळत. आणि मग ती म्हणे नक्कीच मग केंद्रीय मंत्री असावी. 9 वेळा तुम्ही पाय पडले. कारण ज्या प्रभू रामचंद्र यावा म्हणून काही ऋषी मुनी तपश्चर्याला बसून त्यांच्या बरगड्या उघड्या पडल्या तरी त्यांना प्रभू रामचंद्र भेटले. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या शिळा होऊन पडली, तिची बाई झाली. आणि सीतेला वाटलं हे बाईच्या बडीची शिळा होती का? प्रभू रामचंद्र म्हणे नाही, अशाच काही प्रकार नाही, पण तिचं दर्शन घेण्यायोग्य जोगी होती म्हणून मी तिच्या पाय पडली. अहो पण ती कोण, कसली, काय, कोणाच्या पाया पडत तुम्हाला काही कळत का नाही? म्हणे तुम्ही केवढे मोठे ऋषीमुनी तुमची वाट पाहता, प्रभू रामचंद्र आहात तुम्ही, अयोध्येचे राजा आहात आणि एका फालतूबाईच्या पाया पडता. सीतामाईला प्रभू रामचंद्र म्हणले तोंडावर फालतूबाई म्हणू नको, ती बाई किती महान आहे याच्यात आनंद मान का तिने आपल्याला इतक्या वेळा पाय पडून दिले, नाही ते तिसंच कोणाला पाय पडू देत. मग ते सीतामाई म्हणे सांगा कोणाचा? म्हणे ऐकायचंय तुला? ती म्हणे अगस्ती ऋषीची पत्नी. अगस्ती ऋषी माहिती? अगस्ती ऋषीला प्रभू रामचंद्रांनी रामजन्मात जेव घातलं आणि पाजी कृष्ण जन्मात पाजलं. का पाजलं असेल? वाचित जाणं जरा अध्यात्म हो, मोबाईलवर नका पाहत जाऊ, है की नाही? कीर्तनात जर एखादा कोणी मोबाईल पाहत असेल तर तो कीर्तनकार महाराज आत्मा नाही, त्या पांडुरंगाचा आत्मा. ज्याच्या वेळेला पाहावं त्याच्या हारी इतकं जाण्यात मजा नाही ना. ते अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्रांनी जेव घातले आणि कृष्ण जन्मात पाणी का पाजलं? ते अगस्ती ऋषी एका घोटात 1 समुद्र प्यायचे आणि प्रभू रामचंद्राकडे 7च होते आणि 7 घोटात 7 समुद्र पेलो, पृथ्वीवर पाणी शिल्लक राहील का? तुम्हाला आता जेव घातलं, पाणी पुढे जन्मात पाजू. असे महान असणारे अगस्ती ऋषी, त्यांची पत्नी होती ती. काय तिचं नाव? ऐश्वर्य श्रोते, अशा लोकांसमोर तो रोज कीर्तन करायला पाहिजे. तुम्ही म्हणता बाबा मग तुला यायचंच का परत, है की नाही? आणि ती लोपमुद्रा, तिचा नित्यनेम असा होता पतिव्रता, एक महान पतिव्रता. आणि त्या अगस्त्य ऋषीचा नित्यनेम असा ब्रह्ममुहूर्त उठावं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करावं, देवाचं नामस्मरण करावं, दुपारी भोजन करावं, थोडीशी विश्रांती घ्यावी, पुन्हा संध्याकाळी संध्यावदनला उठावं, म्हणजे 3 वेळेस देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. असं त्यांचा नित्यनेम. आणि एक दिवस काय झालं, कोणीतरी गावरान तूप दिलं लोपमुद्रेला. गावरान तूप दिल्यामुळे तिने चपात्याला गावरान तूप लावलं आणि गावरान तूप असल्यामुळे 2 चपात्या अगस्त्य जास्त खाऊ घातल्या आणि 2 चपाती जास्त घातल्यामुळे उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारी 12च्या नंतर जेवण झालं आणि 1 वाजता जी अगस्त्य ऋषी झोपले तर झोपले लोपमुद्रेच्या मांडीवर डोकं देऊन झोपले आणि गाढ झोपी गेली. 4 वाजले तरी उठा. लोपमुद्रेला वाटलं आता हे जर उठले नाही तर संध्याकाळचं संध्यावदन होकन, प्रभू चिंतनात खंड पडेल आणि झोपेतून जागा करावं तर नवऱ्याची झोप म्हणल्याचं पाप लागेल. काय करावं? आणि हे तर काय जागे व्हायना, 2ला उठले नाही, 3ला उठले नाही, 4 वाजले तरी उठाला. मग काय करावं? महान पतिव्रता होती. तुकाराम महाराजांची गाथा उचका जरा. गाथे तुकाराम महाराज अभंग लावलेला आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवाच्या वरी सत्ता. आणि पतिव्रता बाईची देवावर सत्ता चालते. बरं, हे तुम्हाला माहित नसलं तर पुराणा वाचा. भलत असेल तर हे महालक्ष्मीचे गुरुवार आणि ते वाचण्यापेक्षा पुराणा वाचा. चांगले लय वाचण्यासारखं आहे, पण आपण ते सोडून देतो आणि अडचणीत शिरवतो. आणि मग काय करावं तिच्या डोक्यात? पण अध्यात्म जाणणारी बाई होती. साधी सुधी असेल का? अगस्त्य ऋषीची पत्नी म्हणजे सोपी आहे. मग तिला वाटलं नाही उठत ना झोपेतून नका का उठीना, संध्यावदनही हुकून द्यायचे नाही आणि झोप म्हणल्याचं पाप तर मुळीच माती मारून घ्यायचे नाही, तरी मी अक्कल चालवते. आणि मग तिनं जवळ तांब्या होता, तांब्यावर वाटी होती, वाटीत पाणी ओतलं, वाटीतल्या पाण्याला कुंकू दाखवलं आणि ते कुंकू सूर्याला दाखवलं आणि उंबऱ्यावर वाटी ठेवली आणि सूर्याला आदेश सोडला. त्या लोक माझ्या आदेशाशिवाय एक काकणभर जरी सरळला तर जाळून भस्म करीन. पहा, लोपमुद्रा कोणाला आदेश द्यायचे? सूर्याला. ज्याचं टेम्परेचर 40 वरून 42 पर्यंत गेलं तर आपल्याला अंगाची लाहीलाही होते. अशा सूर्याला ती हुकूम सोडते की माझ्या आदेशाशिवाय
एक क्षणभर जरी पुढे ढळला तर तुला जाळून भस्म करेल. आणि ऐकावं लागलं सूर्याला. थांबला सूर्य जागेवर सूर्य थांबला. पण जनजीवन पृथ्वीचं बिघडलं ना माऊली. बरं इतकं बिघडलं ऑफिसमध्ये गेलेले लोक घरीच आहे ना. त्यांच्या बायका फोन करायच्या मालकाला, आमचे ह्या का तिथं, हा इथंच आहे. मग सोडा ना त्यांना. तुम्ही बाई अजून 5 नाही वाजले ना. तुम्ही मग किती वाजले? 4. 2 तासांनी फोन केला, किती वाजले? म्हणजे 4च. शाळेत गेलेली पोरं घरी आहे ना. त्यांचे आई बाप गुरुजीकडे. गुरुजी शाळा सोडा ना. 5 वाजता शाळा सोडता येत नाही, नियम येतो. आणि मग द्या ना सोडून. लई दिवस झाला. अगं 4च वाजले, अजून 5 वाजले, सोडू ना. इतकी पंचायत झाली. रोजानी गेलेले बाया तर कटाळल्या. त्या रस्त्याच्याकडे नाही दादा किती वाजले रे? 4. 1 तास पुढचं गेलं. भाऊ थांबणारे किती वाजले? यांच्या हातात घड्याळ असून मोबाईल असून तरी विचारायच्या. त्यांना त्यांच्या घड्याळांची आवाज सांगत हो काय? तुम्ही 4च वाजले. एक म्हणजे दंगे दिवस लांब लागाय ना बाई. रोजानी गेल्याची पाहिजे पंचायत. पण ज्या कांदे लावायला उक्त घेतलेली टोळी होती का, कांदे लावणार टोळ्या माहिती तुम्हाला? आमच्याकडे आहे 12-13 हजार रुपये एकर आहे. त्या बाया खुश झाल्या ना. तुम्ही इतका दिवस आज मोठा आहे, उद्याच 1 एकर आजच लावून घेऊ म्हणजे. इतका घोटाळा झाला, सूर्य घाला. आणि याची चिंता स्वर्गामध्ये पडली. सगळे देव एकत्र झाले. कारण कोणाला? लक्ष्मी म्हणे नारदा काय झालं? नारद म्हणे शांत बसा. लई तुम्ही पतिव्रत आहे, देवाच्या बायका असल्या तरी लई गर्व करू नका. खाली सुद्धा तुमच्यापेक्षा ताकदवान स्त्रिया आहे. आणि स्त्रियाची ताकद जर ठरवली ना, देवाचं सुद्धा तिथे काही चालत नाही. मग ते म्हणे झालं काय? ते म्हणे अगस्त्य ऋषीची पत्नी लोपमुद्रा तिला सूर्य थांबवलाय. पार्वती म्हणे का म्हणून काय तिचं गुतलं होतं म्हणे एवढं? ती म्हणे काय नाही, कारण तसं लई मोठं नाही म्हणे. तिचा नवरा झोपलाय. बाबा मग तो जागा व्हायला म्हणून एवढे किरकोळ करण्यासाठी. ती म्हणे तुम्हाला वाटतंय किरकोळ, पण तिला सकाळचं संध्यावदन होऊ नये म्हणून झोप मोडावं तर झोपेचं पाप लागतं झोप मोडण्याचं. आणि नाही उठावं तर संध्याकाळपर्यंत झोपले तर प्रभू चिंतनात खंड पडतो. हे किरकोळ कारण आहे. तेवढी महान पतिव्रत आहे ती. मग लक्ष्मी म्हणजे नारायणाला उठा उठा वाजागे काहीतरी करा आता. मग विष्णू नारायण खाली आले. बारीक किड्याचं रूप घेतलं. गुणगुण गुणगुण अगस्त्य ऋषीच्या कानामध्ये शिरले. आणि वळवळ झाल्यामुळे ते उठले. लोपमुद्रेला विचारलं किती वाजले ग? 4. बरं झालं उठवलं. मला वाटलं 5 वाजले. लोपमुद्रा म्हणते ताकद आहे का तिची माझ्याशिवाय जायची? ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे बाबा. म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणो हाले, जगाचा चाळीता. त्याच्याशिवाय या गोष्टी घडत नव्हत्या. पण त्या लोपमुद्रेने घडून एवढी ताकद आहे परमात्मा. म्हणून ज्याचे हित तुम्हाला कळत आहे ना, त्या हित जर जपलं तर परमात्मा बोलतो. या अभंगाच्या पहिल्या सव्वा 7ला कीर्तन चालू झालेलं आहे. 9:15ला सुटत. त्याच्यामुळे 9:15च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. त्याच्यामुळे वेळेचा अजिबात आपण काळजी नका करू. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी सगळ्या कळल्या पाहिजे. आणि अशी माणसं पाहिजे की त्याला जे कळलं तरच अशी माणसं बोली त्याचे कीर्तन परमार्थाला धरून असतील, व्यासपीठाचं मूल्य जपणारे असतील, भगवत चिंतन सांगणारे असतील, अशी कीर्तन करायची. तर तुम्ही इतके येडे झाले ना, तुम्हाला वित्तीयच लागत आहे. बरं वर्ष श्राद्धाला बाबा आणते. बरं वर्ष श्राद्धाच कीर्तन का म्हणतो तो आपण? का म्हणतो तो सांगा ना. कोणाची आई जाते, कोणाचा बाप जातो, कोणाचा भाऊ जातो, कोणाचा चुलता जातो. काय करणार वर्ष श्राद्धाला कीर्तन करण्याचं?
वर्ष श्राद्धाला त्याचं एक कारण असं आहे की तुमची आई गेली असेल, तुमचा बाप गेला असेल, तर तो गेल्यानंतर त्याला मोक्ष मिळावा म्हणून आपण तो वर्ष श्राद्धाला कीर्तन करतो. बरोबर आहे हे की नाही? मग असा महाराजांना आणि आईला आणि बापाला मोक्ष मिळावा म्हणून आपण कीर्तन करतो. पण कीर्तन करणारा बाबा जर आई बाबात राहत नसला, तुमच्या आईला मोक्ष मिळेल का? साधी गोष्ट आहे की नाही? त्याच्याकरता बाबा तपासून घ्यायचा. 2 तास कीर्तन करून गेलो, 22 तास तो महाराज काय करतो तपासलं पाहिजे. 1 तास प्रवचन केलं तर 23 तास तो बाबा काय करतो तपासलं पाहिजे. तुम्ही म्हणता बाबा तुला ताणू बोलतो, तो काय आहे? माझं गाव लय लांब नाही, 15-20 किलोमीटर आहे, उस्कळ गाव आहे. कधीही आमच्याकडे आईचं 92 वर्ष वय आहे आणि मी घरी नसताना विचार म्हणजे काय होतं, माणूस घरी नसतो मोकळ्या म्हणून बोलवतो. कारण सप्तीची वर्गणी घ्यायची असली की माणसं घरी नसले बायाकडे जायचं देतात ते. आणि माणसं जर गेली ते म्हणजे तुम्हाला काही कळतं का एवढी वर्गणी काय दिली? त्याच्याकरता परमार्थात 10 पैसे कमावलेले खर्च झाले पाहिजे. आणि आमच्या आईला जाऊन विचारा की तुमचा महाराज तुमच्या पाय पडतो का? जर नाही म्हणली तर तुमच्या सगळ्याच्या चपला उचलायला उभा राहील आणि तेव्हापासूनच कीर्तन सोडलं. परमार्थच करायचं नाही. कधी आणि कधी विचार. मी सकाळी रोज 5ला उठतो. सकाळी देवपूजा होते, गावातले देवदर्शन होतं, ग्रामदेव होतं. एक वेळेस गावातल्या ग्रामदेवचे दर्शनाला जाणार लईच उशीर जर झाला पुढं तर आईचं दर्शन घेतल्याशिवाय एकही दिवस माझा जात नाही. वडील आणि आई दोघं होते. आता वडील वारले, आमचे वडील डॉक्टर होते. त्याच्याकरता ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. म्हणजे बाबा असं आणावं म्हणजे त्याला कळले पाहिजे महत्व, आईचं महत्व, बाबाचं महत्व. हे मी मुद्दाम सांगत नाही. कारण मी आपला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आपला गोणेगावचं पुढे मेळावा भरतो. आदल्या दिवशी बैलाचा भरतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या लोकांचा भरतो. त्या मेळाव्यात सुद्धा मी बोललो. कीर्तनकारांनी घ्यायचंच कळलं पाहिजे, द्यायचं कळलं पाहिजे. एक महाराज सगळे महाराज मंडळ असतात तिथं, 300-350 महाराज होते. एक महाराज खालून म्हणे घ्या वाघ महाराजाची पंगत. म्हणलं दिली आता या पोळ्याला पंगती मध्ये त्यात तुम्हाला आम्हाला आजच आमंत्रण देतो ना. खर्च केला पाहिजे परमात्मा. नुसतं घ्यायचं सगळ्याला कळत पण द्यायचं कळलं पाहिजे ना. असं वागलं म्हणजे काय होतं, मग ज्या ज्या पदावर माणसं आहे त्या प्रमाणे माणसांना राहिलं पाहिजे. नाही तर सुडके महाराज मी एकदा गेलो, एकदा व्यसनमुक्ती केंद्राचा अध्यक्ष नवीन झालाय, त्याचा सत्कार माझ्या हातात केला. आता तंटामुक्तीचा जर अध्यक्ष केला तर तो कसा पाहिजे, त्याचा गावात कोणाशीच वाद नको. साऱ्या गावासंग जे भांडण तोच तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे की नाही. त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या अध्यक्षाचा सत्कार करायला गेलो, मला वेळ बी नव्हता. ते म्हणणे यावं लागेल. म्हणजे जाऊन ते हार घालायचा, शाल घालायची, यायचं पटकन माग. मग त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या अध्यक्षा सत्कार केला, पेपरला फोटो आला आणि घरी आलो. आणि 3ऱ्या दिवशी परत पेपरला बातमी आली. मला पोरांदा केली म्हणजे बाबा पोरग म्हणजे बाबा नाहीच म्हणते आमच्याकडे. मम्मी डॅडी नाही म्हणजे बाबा पेपर वाचला का? म्हणलं नाही. काय रे विरोधी विशेष तुम्ही आता 2-3 दिवसापूर्वी एका अध्यक्षाच्या सत्काराला किती म्हणलो हो. मग पेपरला बातमी वाचा. तिने पेपर दिला. पोरग माझ्यापेक्षा हुशार, मला पुढं सांगत आहे तिने वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणलं त्या अध्यक्ष सत्काराला गेले की म्हणला दिलं पेपर माझा. मग ज्या अध्यक्ष सत्काराला बातमी आली, व्यसनमुक्ती केंद्राचा अध्यक्ष गांजाच्या अतिसेवनाने मेला. असा जर प्रकार असला म्हणजे आपण काय करतो, अज्ञानात हित मानतो. अज्ञानात त्या क्वालिटीचे माणसं पाहिजे, त्या क्वालिटीचे माणसातले कितपर्यंत जाते. पदावर असताना कुणी काही बोलते, पुढाऱ्याचा विषय द्या सोडून. पण आता महाराज लोक काही बोलायला लागले. एक महाराज म्हणे ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या घातापेक्षा दास होत श्रेष्ठ आहे. कुठून तिने जावं शोध लावला कोणाच नाही. कसं शक्य आहे? तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरीपेक्षा काय श्रेष्ठ आहे? तरी तुम्ही सांगताना असं चुकीचं सांगताना लोक तरी तुम्ही ऐकता. तुम्ही जाब विचारला पाहिजे महाराजांना. अजून एक तुम्हाला पुरावा देतो, मग आपण पुढे जाऊ. 9:15 कीर्तन सुटून काळजी नका करू. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. तुकाराम महाराज तुम्हाला कितपत कळले? बरं मला एक सांगा, तुम्ही कीर्तन प्रवचन आजच ऐकायला आले याच्या आधी ऐकलेले? ऐकलेलं लहानपणा बसून मी ऐकलेले. बऱ्याचशा महाराज लोकांनी सांगितलं की तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांसंग भांडायची, काही महाराज तर म्हणे हाणायची. ऐकलं की नाही? का चुकीचं सांगतोय मी? एवढ्या एकासाठी मला तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना कुठं भांडत होती हे शोधायचं होतं मला. एवढंच काय, बागेश्वर धामातला बाबा
तो सुद्धा आपल्या पुण्याच्या दरबारात आला. तो सुद्धा म्हणला की तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजाला हाणायची. त्याचं नाव नाही घ्यायचं मला. आणि त्या बागेश्वर धामातला बाबा पुण्याला त्याने तुकाराम महाराजांच्या पुण्यमंदिर दरबार टाकला आणि त्याचा सत्कार करायला महाराष्ट्राचा गृहमंत्री. कुठे चाललं? पण याला जा विचारणार कोण? बोलेंगा तो कान काटूंगा, असंच चाललं. ही बदनामी तुकाराम महाराजांची थांबावी कुठेतरी शास्त्रात असेल म्हणून मी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचायला घेतलं. 9 पिढ्याचं तुकाराम महाराजांचं चरित्र. तुकाराम महाराजांच्या 9 पिढ्या गेल्या तेव्हा तुकाराम महाराजांसारखा संत जन्माला आला, पण एक सापडलं. थोडक्यात सांगतो, आपल्याला वेळ नाही राहिला तेव्हा. एक 15 मिनिट हातात येत आपलं. तुकाराम महाराजांच्या 9 पिढ्या गेल्या. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्मिणी, तिचा 14व्या वर्षी दम्याच्या आजारात मृत्यू झाला. त्याच्यानंतर पुण्याच्या आप्पाजी उगुळे यांची कन्या जिजाबाई उर्फ आवली, तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह त्या आवली संघ झाला. ती आवली इतकी पतिव्रता, इतकी प्रतिवधी, इतकी महान की ती तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही तिला कधी खाल्ला. त्याच्याकरता मालकाला जीव द्यायचा. मालकाच्या तुम्ही पाय पडा, जगाच्या मालक तुमचे पाय पडू, याचा पुरावा पटलाय का? अजून देऊ. प्रभू रामचंद्राचं लोकमंत्र सांगितलं ना आता, गेल्या की सुरू. काय करावं? मालकाच्या पाय पडतो, जगाचा मालक पाय पडतो. प्रभू रामचंद्र लोकमंत्री ज्याच्यामुळेच पाय पडले, बाकी काय नाही. लई लांब नाही जावं लागत. आणि तुकाराम महाराज यांचा दुसरा विवाह त्या आवडी संघ झाला. ती जिजाबाईवर भावली. तुकाराम महाराज जीव घातल्याशिवाय एका अन्नाचाही कंटरी प्राशन केलं नाही. पण एक दिवशी तुकाराम महाराजांना नाथ, तुमच्या विठ्ठल भक्तीला मी आड येत नाही, तुमच्या विठ्ठल भजनाला मी आड येत नाही, पण एक करा कृपा करून, तुम्ही भजनाला कुठे जाता त्याचा ठाव ठिकाणा मला सांगा, तिथला पत्ता मला सांगा, मी तिथपर्यंत तुमची शिदोरी घेऊन येईन. तुमच्या पोटात 2 घास केली की मी मोकळी. काय उत्तर द्यावं तुकाराम महाराजांना? रोडच्या पानटपऱ्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवले कोणालाच विचारायची गरज नाही. चौकामध्ये यायचं, उभं राहायचं, रस्त्याच्या कडेची माती घ्यायची, कानाला लावायची, ज्या रस्त्याची माती बोलेल त्या ठिकाणी तुला तुकाराम सांगितलं. एवढा अधिकार. तुकाराम महाराजांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलायची. आपल्या आयुष्याची माती व्हायला चालली तरी विठ्ठल आहे ना, म्हणून देव आपल्याला सापडत नाही. कर्मकांडात गुंततो, ती भक्ती करतो म्हणून देव सापडत नाही. आणि ती अशी आवली एवढी तुकाराम महाराजांची सेवा करायची. आणि पंढरीच्या मालकाला चिंता पडली एक दिवस. पंढरीच्या मालक, या माऊलीचं दर्शन नको, या माऊलीच्या पायाची पायदूळ माझ्या कपाळी लावली तर मी त्याच्यात धन्यता मानेन, माझं जीवन सार्थकी झालं असं समजे. आज कोण म्हणतंय? पंढरीचा मालक. आणि आला ना देव लहान पोराचं रूप, गुडघ्यापर्यंत धोतर, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, डोक्याला मुंडस, आणि रस्त्याच्या कडेला दुपारचं ऊन झालेलं, 12 वाजलेले, आणि आईसाहेबाच्या पायात काटामुळे, पायातून रक्त व्हायला, वेदना चालल्या. ते मूल आईसाहेबाला आडवं झालं, म्हणजे आईसाहेब काटा मोरडा वेदना होत्यात म्हणे. होणार आहे बाळा. आईसाहेब काटा काढून देऊ. बाळा तुला काटा काढता येतो? ते छोटस बाळ म्हणे, आईसाहेब जगातील भल्या भल्यांचे काटे तर मीच काढतो, माझ्याशिवाय कोण आहे दुसरा? आता उद्या वाघ महाराज काढायचा का अजून कोणाचा काढायचा? सगळं माझ्याच हातात आहे. काढा बाबा. बसा आईसाहेब खाली. खाली बसवलं. आईसाहेबाचा पाय मांडीवर घेतला. जुन्या काळात काटा काढण्याची पद्धत होती. कोणता घ्यायचा, जागा साफ करायची, काटा काढायची. तेवढंच निमित्त केलं. त्या मुलांना त्या जिजाबाईच्या पायाची पायदूळ कपाळाला लावली आणि धन्यता मानली. गेले पंढरपूरला. जगाचा मालक, जगाचा मालक त्या माऊलीच्या पायाची पायदूळ स्वतःच्या कपाळी लावतोय. आपल्याला बारीक 4 दिवस तरसावं लागत त्याच्या दर्शनाला. मग माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला, साधा, म्हणजे तुम्हाला माझं कीर्तन कळलं याचं समाधान मला होईल, है की नाही? मग मला सांगा, जो पंढरीचा मालक ज्या माऊलीच्या पायाची पायदूळ आपल्या कपाळी लावली याच्यात धन्यता मानतो, ती माऊली आपल्या मालकासंग भांडत असेल का? अरे हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, पुढं फाशी आहे. तुम्हाला खरं बोलायची हिंमतच नाही ना कोणा. ज्या माऊलीच्या पायाची पायदूळ जगाचा मालक आपल्या कपाळी लावतो, ती माऊली स्वतःच्या मालक नाही कळा तर स्वतःच्या नवऱ्या संग भांडेल का? नाही. मग तुमचं उत्तर जर नाही असेल तर सांगणाऱ्याने काय सांगावं बरं? सांगणारा काही सांगा, ऐकणारच तरी काय ऐकावं? अजून एक सांगू तुम्हाला, तुम्ही थोडं हुशार झाला पाहिजे. प्रत्येक येणारा बाबा 28 युगापासून पंढरीचं पांडुरंग उभा आहे. आणि आरतीत प्रमाण बी युगे 28 विटेवरी उभा, वामंगे रुक्माई दिशे दिवी शोभा. पण 4 युग सांगून जातो. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग. उरलेली 24 युग कुठे विचारले कोण्या बाबाला? हा, आता मला नक्की विचारू, सांगायला टाइम नाही तेवढा, है की नाही? तुमचं फळाचं राहून जाईल, है की नाही? ह्या गोष्टी परमार्थात विचारल्या पाहिजे. हे प्रश्न तुम्हाला भेटले पाहिजे. त्याच्याकरता आज तशी एक चरण झालं आपल्या अभंगातलं, अजून 3 चरण राहिले.
तेवढी सोडल्याशिवाय सुट्टीच नाही आपल्याला. हा, त्याच्याकरता ज्या गोष्टी समजायच्या समजून घेतल्या पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना. सोपं काम आहे, लय अवघड पडायचं काम नाही. दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, तर भगवंत तुम्हाला दिसतो. पण आपण ते नाही करत, आपण उलट करतो. दुसऱ्याच्या आनंदात दुःख मानितो, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानितो. कसा तुम्हाला सांगतो तो. विठ्ठल विठ्ठल किती वेळ आहे? ललित महाराज किती वेळ आहे? 10-15 मिनिट आहेत ना? किती वाजले मला सांगा? 9. म्हणजे 15 मिनिट वेळ आहे आपल्या. 6:15 2 तास पुढे जाणार नाही, 2 तासाच्या आताही संपणार नाही. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे. आपण उलट करतो, दुसऱ्याच्या आनंदात दुःख मानतो आणि दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतो. कसं तुम्हाला इथं उलगडून सांगतो माहिती तुमच्या लक्षात येईल. 2 मित्र होते, शेजारी राहणारे. जेवण एकत्र करायचे, व्यवहार एकत्र करायचे, सगळ्या गोष्टी एकत्र करायचे. जसे सुडके साहेबांनी आणि दावखरेत ते मित्र चांगले, असेच मित्र होते ते. सगळ्या गोष्टी कोणाला सांगून करायचे. पण एक जणांनी काय केलं, रात्री 35 लाखाची गाडी आणली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, या मित्राला माहितच नाही. तिने उठून गाडी पाहिली, फक्त काहीच नाही. गाडी पाहिली, डोळेच पांढरे झाले. डोळे पांढरे झाले. पोराला वाटला तर म्हातारं मरत काय करू. ते पळत पळत गेलं डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हणजे चला आमच्या वडील जातात घरी, जगत एक मरत आहे, तुम्हाला अर्जंट यावं लागलं. डॉक्टर आला. डॉक्टरने पोरग घरी आल्यानंतर हे म्हातारं मांडी घालून वटर बिडी देत बसले. पोरग म्हणे बरी तर आहे का? आत्ता डोळे पांढरे केले होते, खाली लोळत होते आणि अजून डॉक्टरने तर तपासलं नाही, तेच बिडी प्यायला लागलं म्हणे. पण डॉक्टर हुशार होता, MD होता तो, काही DHMS नव्हता. आणि हुशार डॉक्टरकडे जावं, नाही तर काही डॉक्टरला काही कळाना आणि काही समजा नाही. एका डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी गेलो. आता आमचे वडील डॉक्टर होते, त्याच्यामुळे मला येते आमंत्रण. गेलो, पण तिथे त्या डॉक्टरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये 2 हार होते आणि नेमकं हॉस्पिटलचं उद्घाटन. बरं, हॉस्पिटलला शुभेच्छा देता येत नाही ना. समजा किराणा दुकाने जनरल स्टोर आपण होती, याची भरभराट व्हावी, एका दुकानाचे 2 व्हावे आणि हॉस्पिटलची भरभराट व्हावं म्हणलं म्हणजे माणसं मारायचे का? म्हणजे शुभेच्छा देताना जपूनच द्यावं लागत. म्हणून तुमचं हॉस्पिटल प्रभू इच्छेने जसं चालू तसं चालू, असा आशीर्वाद दिला मी. पण तिने दाखवलं डॉक्टरने, मग इकडं ऑपरेशन थिएटर आहे, इकडं OPD. त्या थिएटरमध्ये गेलो, तिथं पेशंट झोपले. तिथं आता उद्घाटन झालं, तिथं ऑपरेशनच करायचं होतं. पण तिथे एक हार लट केलेला होता. पेशंटने डॉक्टरला घाबऱ्या विचारलं, मी होतो जोडीला. बाबा त्यांना विचारा हार काय आला आणला. मग ते डॉक्टर म्हणे, हा बाय पहिलं ऑपरेशन, आज हॉस्पिटलचं उद्घाटन. ऑपरेशन सक्सेस झालं तर मला, आणि नाही सक्सेस झालं असं असलं काही कामाचं आहे. आणि मग ते म्हातारा बिडी पेत बसलं आणि तिथं आल्यानंतर मग डॉक्टरने तपासलं. तुम्ही तुमच्या मुलांनी सांगितलं तुमचं खूप दुखत होतं, पोट दुखलं, डोळे पांढरे झाले. तुम्ही हो ना बाबा, लई दुखलं म्हणे पोट, काय सांगावं म्हणे. तुम्ही मग डॉक्टर म्हणे कसं काय दुखलं, काही खाल्लं होतं वाईट डॉक्टर संध्याकाळी? तुम्ही नाही तुम्ही पोट येणे दुखलं. त्या मित्राने 35 लाखाची गाडी आणली, ती गाडी पाहिली, मग पोटच दुखायला लागलं. डॉक्टर म्हणजे आराम दुखलं वेगळेच नाही. मग डॉक्टरांनी दुसरा प्रश्न विचारला, ते बरं कच झालं. मग पोरग तुम्हाला आणायला गेलो, मला दम एक म्हणे. मी गावात देवळा पुढे गेलो, लोकांना विचारलं याच्याकडे पैसे नाही, गाडी कसं काय आणली, याच्याकडे पैसे नाही, गाडी कसं काय आणली. मग मला कळलं की कर्ज काढून घेतली, मग पोट आपण बरं झालं. असे विचार जर आपले असले, कसं काय देऊ आपल्याला पाव नाही पाहणार. त्याच्याकरता मनामध्ये हाताने तर सोडाच, हाताने पाप केलं तर प्रायश्चित्त भोगावं लागतं. पण मनामध्ये जरी पापाचा विचार आणला ना, तरी तुम्हाला ते प्रायश्चित्त भोगावं लागतं. याचा पुरावा देतो आपल्या सेवेला पूर्ण. विठ्ठल एवढं सुंदरपैकी भजन करा, वर हात करा. विठोबा रखुमाई Oh,
अतिशय सुंदर त्याचा जोरदार टाळ्या घाला. इतका लहान लहान मुलं शिकत होते. इतके सुंदर आशापासून जर परमार्थाची आवड असली ना मग ते परिपक्व व्हा. लगेच म्हणजे काही काम नाही तो परमार्थात घालायचा असं नाही चालत. त्याच्याकरता सगळ्या गोष्टी मोजून बापून केले पाहिजे. तुम्ही हाताने केलेले पाप त्याचे प्रायचित्त तर भोगावंच लागत, पण नुसतं मनात पाप जरी आलं तरी ते प्रायचित्त भोगावं लागतं. एकदा काय झालं, नारद भजनाचा चाळा. आता प्रमाण घेऊन मावले आपण. नारद भजनात चाळा भगे पडला इंद्र चंद्र झाला कळा, नारद चुकला चाळा भजनात. नारद भजनात चाळा केव्हा चुकला? नारदाचे एक दिवस डोक्यात आलं, सकाळी उठले, पण काही घेणं नाही देणं नाही बरं का. सगळे उठले 16,108 भगवान श्रीकृष्णाला. किती? 16,108. तर त्या कशा आल्या एवढा वेळ नाही. देव काही इतका एवढा नव्हता. 16,108 कशा आल्या? तशा 8च होत्या. 16,100 भौमासुराच्या तावडीतून सोडवलेल्या होता. ते आता नंतर आपण सांगू. मग नारदाला प्रश्न पडला, आपण तू संन्यासी माणसं, गळ्यात माळा विनान कौर यांचं नाव घेऊन बोंबलं फिरायचं, आपल्याला एखादी बायको नको का? हा. मग जीच नारद उठले, सकाळी आंघोळ करून शेंडीला तेल बिल लावलं आणि गेले प्रवारा संगम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नेवासा, कुंकडे कितकं हिंडले. हिंडून तुम्ही कोणीच पोरगी द्यायना, चांगले शिकलेलं द्यायना. नारद तर संन्यासी. नारदाकडे प्रॉपर्टी काय? गळ्यात एक ना चुपळ्या आणि मुख्य भगवंताचं नाव. याच्याकडे नारदाकडे प्रॉपर्टी तरी काय? लोक विचारायचे शिक्षण किती, ते सांगायचे एवढं एवढं, म्हणजे प्रॉपर्टी अशी. ते म्हणायचे उठ, यायचे नारद माग. मग नारद हुशार होते माग. नारद काय म्हणे, नाही कोणी मुलगी देत नका का द्यायला. भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करतो, त्याच्याकडे 16,108 घेऊन 2-3 त्याच्यातून आहे की नाही. गडगंज असलो एखाद्याकडे पैसे तर 2-3 लाख उसने आणायला काय हरकत आहे? आणि देव काय नाही म्हणायचं नाही. मग उठले आणि गेले कृष्णाकडे. नारद म्हणले, देवा तुमचं बरं चाललंय भाऊ, तुम्ही काय बरं, तुमचं काय वय ते? म्हणजे काय आमच्या हालीचं आता, तुमचं खूप बरं चाललंय. सकाळी काय नाश्त्याला येत, आंघोळीला येत, स्वयंपाकाला येत, सेवा करायला येत, पाय दाबायला येत, आमच्याकडे काहीच नाही म्हणे. कृष्ण म्हणे असं आडपडते ना, सगळं जाणता होतं आडपडते बोलणं का सरळ बोला. ते म्हणे, देवा तुम्हाला 16,108 बायका आहे, प्रत्येक सेवेला वेगवेगळी, आणि आम्हाला एखादी नको म्हणे, निदान 2 घास तुकडे करून घालाय, कवर तुमचं नाव घेऊन येण्याचं म्हणे. बरं काम तर तुमचंच करतो ना, का लोकच करतो म्हणे. हा. आणि मग एखादी बायको करा असं. कृष्ण म्हणे, हा घास सरळ बोला. मुलगी पहा, लग्न करा, तारीख ठरवा, मला बोला, मी आशीर्वाद द्यायला. देवा तीच तर अडचण आहे ना, कोणीच पोरगी द्यायला. मग श्रीकृष्ण म्हणे, मी काय करू? देवा तुम्ही काहीच ना करू, मग तुम्हाला 16,108 द्या ना त्याच्यातली एक 2. देव म्हणे दिली लगेच, आडपडता नाही काय दिली. पण म्हणजे नारदा 1 8 म्हणजे काय, ज्या गोपिकेपाशी मी नसेल ती गोपिका घेऊन जायची, आणि ज्या गोपिकेपाशी असेल ती गोपिका न्यायची नाही. नारदाला 16,108 कुठं परत. नारद म्हणजे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पहाटच उठले, आंघोळ केली ब्रह्ममुहूर्तावर, आणि सकाळी 7ला एका गोपिकेच्या घरी गेले. गोपिकेच्या घरी गेल्यानंतर तिथे भगवान श्रीकृष्ण आंघोळ करीत होते. ती गोपिका भगवंताला आंघोळ घालीत होती, आणि बाथरूम मधूनच श्रीकृष्णाला चावड लागली. नारदाले आतूनच बाथरूम मध्ये आवाज येतो, या हो नारदा. नारद म्हणजे बावलीलाच पनोती लागली. नारद पुढे गेले तर एक गोपिका भगवंताच्या पूजेला फुलं आणून देत होती. त्याच्या पुढे गेले, गोपिका भगवंताला नाश्ता खाऊ घालीत होती. त्याच्या पुढे गेले, गोपिका भगवंताची सेवा करत होती. असं करता करता 12 वाजले. 12 वाजता भगवंताची भोजनाची वेळ झाली. गोपिकाने सुंदर स्वयंपाक केला, ती भगवंताला जीव घालीत होती. आणि 12 वाजता नारदाला वाटलं आता इथं तरी एकटी सापडत. तिथे गेली. श्रीकृष्ण म्हणजे, नारदा जेवणाची वेळ झाली, या. नारद तिथूनच पळाला. असं करता करता 16,107 झाल्या. 7 एकच राहील, ती म्हणजे रुक्मिणी. आणि रुक्मिणीच्या माहली गेले, आणि नारद रुक्मिणीला म्हणले, आणि घरात गेले इकडे तिकडे पाहायला लागले. तिथे काय पाहता नारद? ते म्हणजे तुम्हाला नाही कळायचं. कोपरे पाय, हे पाय, तिकडे पाय, दाण्याच्या पोत्या मागं पाय, कृष्ण कुठं दिसतोय का? आणि मग कृष्ण दिसना. मग नारद म्हणजे जमलं. आणि मग रुक्मिणीने सांगितलं,
की आता मला तुमच्या संग लग्न करायचंय, तसा भगवंताचा आदेश आहे. आणि मग रुक्मिणीच्या डोक्यात आलं नारदाचं. ठीक आहे लग्न करू, पण तुम्ही काय करा, आंघोळ बिंघोळ करून या. किती तुम्हाला घाम आलाय म्हणजे किती पुढं पुढं बोंबलं तिथे, चेहऱ्यावर धूळ बसली, तोपर्यंत मी हार करतीत आहे, तुम्ही आंघोळ करून या. आणि आंघोळ करायला ते गेले, आणि ज्या डोहामध्ये आंघोळ करायला गेले त्या डोहाला शाप होता शंकरानं दिलेला. माझ्याशिवाय जर कोणी यामध्ये आंघोळ केली, माणूस असेल तर स्त्री होईल आणि स्त्री असेल तर माणूस होईल. आणि नेमकं ते डबक्याकडे गेले, नारद त्या डबक्याकडे गेले आणि तिथं उडी टाकली, आंघोळ केली आणि बाहेर आले, कपडे घेतले, तोंड पुसायला, केस पोलं, नारदाला शेंडीच शेंडीच गायब झाली. विना गेल्या, चिपुळ्या गेल्या, नारदाने असं चालू शेंडी कुठे गेली पाहते तर त्यांना वाटतं शेंडी लांबली काढून. असं करता करता शेंडी पार कमरेपर्यंत विली. तोंड पुसायला नारद गेले तर नाकात न तिच्यावर आला. अरे 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 नारद म्हणजे घोटाळा झाला, लग्न तर लांबच राहिलं. नारदाचं स्त्री वेशात रूपांतर झालं आणि नारद तसेच पुन्हा रुक्मिणीकडे आले, तिकडे गेलेच नाही. तेवढे आता काय करावं, कोणी विचारायचं त्या कोण रस्त्याने एक आडवा भिल्ला आला, हातामध्ये तीर कामठा, काळा चेहरा, काळे कुट्ट केस, दात पिवळे जर कधी घासलेले नाही, आडवा झाला. म्हणे कोण आहेस तू? तुने आता पहिला नारद होता, आता काय सांगावं. तुने आता नारदी हुशार होते नारद, आता स्त्री झालो म्हणे माझं नाव नारदी. म्हणजे नारदी म्हणजे लग्न झालंय का? ती म्हणे तेच तर करायला गेलो, त्याच्यामुळे तेवढा घोटाळा झाला. ते म्हणे मग लग्न आता नारद म्हणजे हा म्हणावं तो काय करावं, ते म्हणे मंगळसूत्र जाऊन द्या, झालं गेलं ते आता खोटं बोलायचं नाही. ते नाही झालं मग तुला माझ्या संग लग्न करावं लागेल. ते नाही बाबा, तो अवतार कसा काय कसा, मी कशी, तू शिक्षण का? ते नाही, तीर कामटा डोक्यात घालून जीव घेईल आणि मारा पुढे तो भूतही पळतो. नारदाला त्या भिल्ला संग लग्न करावं लागलं. तो भिल्ल काय साधा सुद्धा नव्हता, कृष्णच होता, फक्त नारदाला धाडा शिकवायचा होता. आणि त्या भिल्ला संग लग्न झालं. नारदाला पोरं झाली किती? 60 पोरं झाली, 60 आणि 61 कन्या झाली. 60 पोरं झाले तो गप्पा राहणार नारदानी. पोराची कल 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 काय बाई म्हणे, गेल्यानंतर पोरगी रडायली, पोरं काही जीव लागते का, देवाला विनंती केली, एखादी तरी पोरगी. 60 पोरं झाल्यानंतर अपेक्षा पहा, आणि 61 कन्या झाली, 61. आणि याचं पोर आहोत तुम्हाला पोटात नसलं तर नाथ महाराजांच्या भारामध्ये पहा, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. मग मला सांगा, अजून एक तुम्हाला माझा दुसरा प्रश्न आहे, वेळ संपला. नारदाने लग्न केलं होतं का? अरे सोपं काम आहे ना. मला एवढं तुम्हाला सांगायचं खटाटोप काय, हाताने पाप केलं तर त्याचं प्रायचित्त भोगावं लागतं, पण मनात वाईट विचार आले, मनात पाप जरी आलं थोडस तरी त्याचं प्रायचित्त भोगावं. मला सांगा, नारदाने लग्न केलं होतं का? तुम्हाला उत्तर द्याल, फक्त हा किंवा नाही म्हणायचं, पर्याय ठेवू का काही एमपी शिवनी? अरे अज्ञानात ज्ञान नका मानू रे. लहानपणी मला टीव्ही पाहिजे ना, आमचे वडील काय म्हणले, टीव्ही घ्यायचा नाही, पण लोकांच्या दारात लय हाऊस टीव्ही पाहिजे. आईनं म्हणलं, वडिलांना सांगायची हिंमत नव्हती, वडिला टीव्ही घ्यायचं सांगा. आईनं वडिलांना सांगितलं एक दिवस, म्हणजे टीव्ही आणा ना, पोरं याच्या दारात जाते. वडील म्हणजे कशाला टीव्ही बिघडायला? टीव्ही त्यानं काय बिघडत? मग ते टीव्हीतल्या बाया पाहिले नाही का, एका बाईच्या डोक्यावर पदर नसतो. आमच्या आईने काय म्हणा, तुम्ही मग चांगल्या कंपनीत घेऊन घ्या ना. अज्ञान तिचं ना, अज्ञानात ज्ञान मानणारी माणसं आपण. सांगा ना, नारदाने लग्न केलं होतं का? नव्हतं केलं ना. मग काय आलं, लग्न करावं असं फक्त त्यांच्या डोक्यात काय आला, विचार. म्हणजे एवढा विचार आला तर इतकं भोगावं लागलं. आणि एखाद्याचं जर तुम्ही वाईट चिंतित असेल तर किती भोगावं लागेल. विठ्ठल विठ्ठल सांगण्यासारखं खूप आहे, वेळ संपत आली. तुम्ही कंटाळ्यासारखे झालेला तर लांबायचा म्हणून अर्धा तास आहे की नाही, पण वेळेच्या पुढे जाऊ नये. प्रवचन 1 तास असावं, कीर्तन 2 तास असावी. नेम सोडून आपल्याला वागायचं नाही, नेमाला धरून कीर्तन करायचं. नाही एखादा म्हणून नाही नियमात सांगायला, बाबा केलं ना 5-10 मिनिटं कीर्तन, तुम्ही जा. 7:15 चालू झालं, 9:15 झाले. जाता जाता तुम्हाला एक संतो, मोकळे मनाने भक्ती करा. जे चांगले लोक असतील त्यांचेच विचार ऐका, इतर गाजपानाच्या नादी लागूच नका. हे सगळं मिथ्या आहे, आज त्यातलं चिरकाल टिकणार आहे. भोंदू बाबाच्या कधी नादी लागायचं नाही, जे चांगलं आहे त्यांच्या नादी लागायचं. खरं सोडून देतो विचारांच्या नादी लागतो आपण. तुकाराम महाराज एक सुंदर अभंग दाखवली सांगितलेलं आहे, हटा तटाने पटा रंगीची जटा दरीशी काशिरी, मठाची उठा ठेवता. अभंग
अभंगाचा अर्थ नसेल कळला तर संताला जटा वाढावं लागत नाही, दाढी वाढावं लागत नाही, भगवे कपडे घालावं लागत नाही, अंगाला राख लावत नाही, तो कुंभार दुसराच लावत नाही. कीर्तनाचं अभंगाचा निरूपण करताना व्यवस्थित प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. पण परंतु जरी बोलण्याच्या अवकाशात एखादा अपशब्द गेला असेल, जाऊन दिला नाही त्याची खात्री ठेवलीच, पण जरी चुकून जरी गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, एक मला तुमचं लेकरू म्हणून माफ करा. जय गुरुवरित आपण पुढच्या याच्या सांगू. झालेली सेवा माझ्या गुरुवराच्या चरणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा कीर्तनासाठी तिसऱ्या दिवशी सेवा ज्यांनी मला इथं बोलवलं त्यांचे विशेष आभारी आहे. आणि तुम्ही बी सुद्धा 2 तास कीर्तन करून अगदी हालचाल न करता, कुणालाही मोबाईल नसताना तरी मोबाईल घेऊन होते, नाही तर लोक हुशार असते. बाबाचं कीर्तन चाललंय ना, खिशातून मोबाईल काढायचा, मोकळाच फोन कानाला लावायचा, चालला म्हणता पाहिजे बाहेर. तरी तुम्ही जेवढे आलात तेवढे बसून राहिलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर उठू नका 5 मिनिटं. टाळकरी खाली बसा. बोला. बसा बसा खाली बसा. आज आपला अखंड हरिनाम सप्ताह